नमो नमस्ते श्रीरमणाय चिद्घनस्वरूपाय आत्मसंस्थिते शीतलदृष्टिं मृदुतमवचनाय। कर्तुराज्ञया प्राप्यते फलम् कर्म किं परं कर्म तज्जडं कृतिमहो दधौ पतनकारणं फलमशाश्वतं गतिनिरोधकम् ईश्वरार्पितं नेच्छया कृतं चित्तशोधकं मुक्तिसाधकं कायवाङ्मनः कार्यमुत्तमं पूजनं जपश्चिन्तनं क्रमात् जगत ईषधीयुक्तसेवनम् अष्टमूर्तिभृद्देवपूजनम्। दोन वाक्यात बघायचं म्हणजे रमण महर्षीनं कायेच्या दृष्टीनं, शरीराच्या दृष्टीनं आणि त्या पातळीवर जे मन वावरतं त्या दृष्टीनं पूजेला एक महत्त्वाचं आणि पहिलं स्थान आहे. त्याच्यानंतरचे टप्पे त्यांनी पुढे सांगितलेलेच आहेत आपल्याला. त्यातल्या बाह्यपूजेमध्ये आपण देहाची पूजा पाहिली, देहानं देवाची पूजा पाहिली आणि देहानं जगताची पूजा पाहिली. ह्या सगळ्या एका दृष्टीनं अपरा पूजा आहेत. ह्या सगळ्या तशा अर्थाने कनिष्ठ पूजा आहेत, पण करण्याची गरज आहे. पहिली पायरी चढल्याशिवाय जसं मनुष्य दुसऱ्या पायरीवर जात नाही, 2 चढल्याशिवाय 4थ्यावर जात नाही, तसं ही आपल्याला गरज आहे. यांनी सेवेत देह वावरला नाही किंवा ह्याची मुळातच देहाची सेवा झाली नाही. देवाची सेवा ही देहाची पूजा आहे. देहाची सेवा ही देवाची पूजाच आहे एक प्रकारची. तर पूजा आहे म्हणून जर देहाची सेवा करीत असेल तर तो अत्यंत प्राथमिक आणि महत्त्वाचं काम करतो. कारण ते नाही केलं तर पुढचं काम होणार. मग त्या देहानं पुढं तो देवाची पूजा करेल. कशा पद्धतीने करेल काय त्याविषयी आपण पाहिलं. मग जो देह पूजेनं पवित्र झाला, ज्याचा भगवंताशी संबंध आला आणि जाणीव झाली की हा त्याचा आहे, त्यानं दिला आहे म्हणून मला हे आज शक्य आहे, ही जाणीव झाली, तो त्या देहानं जगताची पूजा करेल. अशा अर्थाने ही पूजेचं आपण पाहिलं. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ पूजेचं संबंध सांगताना त्यांनी अष्टमूर्तिभृत देवपूजनम म्हटलं. 8 प्रकारच्या मूर्ती म्हणजे देव किंवा देवस्वरूप जी स्थानं आहेत, जी जगतामध्ये वस्तू आहेत. वस्तू हा शब्द खरं सांगायचं तर देवाला उद्देशून वापरला जातो. आपल्याला गुरुदेवांच्या वाङ्मयामध्ये जे वस्तू दर्शन वगैरे म्हणतात त्याचा उलगडा पटकन होत नाही अनेक वेळेला वाचताना. तो देव त्यांना अभिप्रेत आहे. तर ह्या अधिक श्रेष्ठ पूजा आहेत. बाकीच्या ह्या पूजामध्ये शेवटी त्याला मर्यादा आहे. देहाच्या पूजेची मर्यादा आहे. किती वेळ आंघोळ करणार, मर्यादा आहे. शेवटी डोंबणारा असला तरी शेवटी किनारे रतून आत्म्या पुसतोच ना शेवटी. तसं आहे ते. तर त्याची एक मर्यादा आहे ना शेवटी. किती आवडते म्हणून एखाद्याला पोहायला आवडतं म्हणून काय, तर तो दिवसभर का तिथे आहे, सकाळी 7ला गेला, संध्याकाळी 7ला बाहेर आला, त्याला काही विक्रम करायचा आहे का लमकामध्ये, रेकॉर्ड मोडायचं काय कुठलं, त्याचं ठीक आहे. पण रोजचा मनुष्य आवडीचं झालं तरी देहाची पूजा किती करेल. अंघोळीला गेला, बराच वेळ झाला म्हणतील माणसं, याच्यापेक्षा काय होणार. पण शेवटी तो आपला आपण येणारच आहे. तुम्ही काही नाही म्हटलं तरी आपोआप बाहेर येतो. अगदी नाही, उकडून तरी येईल शेवटी बाहेर. आता सध्याच्या परिस्थितीत म्हणजे ती सोय झालेली आहे, तर त्यामुळे उकडून का होईना पण बाहेर येणार. म्हणजे ह्यांना मर्यादा त्याच्या घातलेल्याच आहेत. देहाच्या पूजेला मर्यादा घातल्यात, देहानं देवाच्या पूजेला मर्यादा घातल्यात. किती वेळ देवासमोर बसणार, किती वेळ देवपूजा करणार, ठीक आहे, त्याची एक मर्यादा आहे, त्यात कर, हेही बरोबर. तेव्हा या पूजांना मर्यादा घातली.
देहानं जगाची जी पूजा करणार त्यालाही मर्यादा घातली. ती मर्यादा आहेच. आपलं किती जगापर्यंत आपण पोचणार आणि त्यातल्या किती जगताची आपण पूजा करणार, म्हणजे त्या अर्थाने की आदरभावाने आपण काही काम करणार. देहाने दुसऱ्यासाठी राबणार. देहाने दुसऱ्यासाठी राबण्याला साधी दिवसाची सुद्धा मर्यादा आहे. किती वेळ रावेल, संध्याकाळी परत त्याला घरी यावं लागेल. अगदी देहाने पूजा चालली आहे की समाजसेवा करणार मनुष्य, ठीक आहे देहाचं करतो, किती काळ करेल, एक मर्यादा कुठेतरी येईल आणि तिथे त्याला असं वाटेल की आता आपल्याला विश्रांती घेतली पाहिजे, आता आपल्याला भूक लागली, थांबलं पाहिजे. म्हणजे ह्या सगळ्या पूजना ज्या मर्यादा आहेत त्याच्या पलीकडे जाणाऱ्या ज्या पूजा आहेत त्या अष्टमूर्तीभर देवपूजन, त्या 8 प्रकारच्या पूजा, म्हणून त्यांना श्रेष्ठ परापूजा वाटलेल्या आहेत. त्यातली पृथ्वी, पाणी, अन्न, वायू ही पंचमहाभूतं आपण बघितली. त्यानंतर आपण आकाशापर्यंत आलो. त्यानंतर आपण सूर्य, चंद्र आणि जीव अशा 3 इतर म्हणजे एकूण 8 पूजांच्याबद्दल आपण विचार करतो. खरं सांगायचं तर या पूजांचं श्रेष्ठत्व आपल्याला अगदी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे यात आहे की कोणीही मनुष्य केव्हाही कुठल्याही तऱ्हेचा असला, कितीही वयाचा असला, कसल्याही परिस्थितीत असला तरी त्याला ह्या पूजा करता येतातच. आकाशाकडे त्याला बघता येतंच, दर्शन घेता येतंच, पाणी तो वापरतोच. त्यावेळेला त्याचा पाण्याचा संबंध आल्याशिवाय त्याचं साधं जीवन शक्य नाही, जगणं शक्य नाही. इतकी त्याला पण पाणी पिण्यात भाव पूजेच आहे. त्याचं जगत ईषधीयुक्त सेवनम म्हणले. परमेश्वराचं पाणी हे लक्षात ठेवून ज्यांनी पाणी प्यायलं त्यांनी पाणी प्यायलं, नाही तर तहानेसाठी पाणी प्यायलं. यात काय विशेष नाही. ते तहानेसाठी पाणी प्यायला तिथं काय याच्यावर सुद्धा जमतात, तळ्यावर. आपल्याला माहिती आहे हे रानातले मंडळी असतात ना, किंवा रानाची आवड असलेली मंडळी असतात, तर ते जात असतात बघायला. ते कधी वाघ येतो, कधी येतो, आमका येतो, तमका येतो, ते जागा धरून बसले असतात. एखादा फोटो काढतात, म्हणजे आम्ही तिथे होतो, आम्ही हे पाहिलं. तुम्ही पाहिलं ना, तो येऊन पाणी पिऊन गेला त्याच्या तहानेला, तर तशा तऱ्हेनं तेही पितात आहेत. सिंहही आहेत, वाघही आहेत, सगळे आहेत, शेळ्या आहेत, आमका आहेत, तमका सगळी पाणी पितात. त्या अर्थाने पाणी पिण्यामध्ये काही वेगळं नाही. तहान लागली, पाणी प्यायलं, जी देहाची सेवा केली त्या पातळीवरची सेवा झाली. पण ही देवाची कृपा आहे म्हणून मी हे पाणी पितो आहे. इथं काहीतरी मनुष्यत्वाचा काहीतरी आविष्कार आहे, काहीतरी वरचं आहे. की पाणीसुद्धा पिताना मग त्याचं पाणी वाया जात नाही, विचार करतो तो. हे सगळे ज्या पूजा सुरू होतात ते त्यातून होतात. तेव्हा ह्या सगळ्या बाह्यपूजांचं सार म्हणून आपण असं 2-4 मुद्दे लक्षात ठेवू की त्या महाभूतांचं, त्या ह्या 3 गोष्टींचं, ज्यात चंद्र, सूर्य आणि जीव असं एक 8 गोष्टी सांगितल्या, त्यांचं महत्त्व जाणून घेणं. महत्त्व जाणणं ही सुद्धा पूजेची सुरुवातच आहे. त्याला महत्त्वच कळलं नाही त्याच्याकडनं पूजा होण्याची शक्यताच नाही. अनेक लोक म्हणतात नाही का इथे विठोबाचं देवळं आम्हाला माहीतच नाही, आम्ही इथनं किती वेळा जातो. अरे किती वेळा जाते त्यावेळेला कधीतरी इकडे तिकडे नाही का बघितलं, कुठेतरी बघितलंच असणार ना, पण देवाकडे नाही बघितलं. जाताना वाटेत बघितलं, रस्त्यात बघितलं, पुढे बघितलं, डावीकडे बघितलं, पण हे इकडे उजवीकडे देऊळ होतं तिकडे नाही बघितलं. मग ते जाणणं, लक्षात येणं ही सुद्धा त्याची एक प्रकारची पूजाच आहे. इथे जाताना लोक नाही का ते देऊळ लागले रस्त्यात, तिथल्या तिथंच चपला काढतात आणि नमस्कार करतात. करू दे, माझं म्हणणं निदान एवढं तरी आहे की इथे काहीतरी मंदिर आहे, देव आहे, काहीतरी आहे, स्थान आहे काहीतरी, आणि त्याची त्याला आठवण झाली. आता त्या रोडवरनं जाणारे किती लोक असतील, निदान एवढं तरी करणारे किती असतील असं मी विचार करतो. त्यामुळे त्यांना मी श्रेष्ठच समजतो या सगळ्या मंडळींना, की निदान चपला काढून तिथून तरी नमस्कार करतात आणि पटकन जातात पुढे. त्यांचं काम आहे, त्यांना गडबड आहे, सगळं खरं आहे, पण निदान कुठेतरी जाणीव आहे, महत्त्व त्याचं कळलेलं आहे की इथं काहीतरी देव आहे. कधीतरी आपल्याला वेळ असेल तर 5 मिनटं आज जाऊन येऊ ना, एवढं शक्यता आहे पुढे. ज्याला महत्त्व कळलेलं आहे, वेळ नाही आहे, त्याला ज्यावेळेस वेळ असेल त्यावेळेस त्याचं तो महत्त्व अंमलात आणू शकेल. आज त्याला अंमलात आणायला फक्त एवढंच आहे की ठीक आहे, तो 1 मिनिट चप्पल काढतो, नमस्कार करून पुढे जातो. काहीतरी महत्त्व असणं ही सुद्धा परापूजेची सुरुवात, त्याचं महत्त्व आहे. तर ते आणि ते महत्त्व काय आहे माहिती आहे की आपल्याला ते खरं चालवतं, जे आत बसलेलं आहे, जे जाग्यावर आहे. खरं सांगायचं ना तर जगाची जी व्यवस्था चालू आहे ती स्थिर असलेल्या वस्तूंनीच चालू आहे. हे फिरणाऱ्या वस्तूंनी चालू नाही. फिरणारे लोक त्यात बिघाड करतात. आपण फिरून फिरून शेवटी दमतो आणि बराच उद्योग करून येतो. मुलं खेळतात, त्यातलाच प्रकार असतो. फक्त मोठ्यांच्या खेळाला आपण उद्योग म्हणतो, इंडस्ट्री म्हणतो भारतात, जरा बरं वाटतं. लहानांचा आपण खेळ समज, मग ते आवरावं लागतं. तसं इंडस्ट्रीसुद्धा आवराव्या लागतात. मग नंतर जर व्यवस्थित नसली पूजा तर मग ते आवरतं घ्यावं लागतं किंवा होतंच ते. तर
तसं त्याचं महत्त्व आहे की ते बसलेलं आहे ते सगळं चालवत आहे. मी जो चाललो आहे, पळतो आहे, काय काम करणार आहे, त्यात मी काय ते करणार, मिळवणार काय ते करणार, ते तिथे जे बसलेलं आहे त्याच्या आधाराने करणार आहे. ही एवढी जाणीव जाता जाता एक नमस्कार करून व्यक्त होते. हां, असेल वेळ तर मनुष्य आत बसेल, शांतपणे दर्शन घेईल, 5 मिनटं शांत, हां ठीक आहे, चालेल, उत्तम आहे, जेवढं जमेल तेवढं. तर हे एक. तर जसं ह्या ज्या सगळ्या पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश याच्याबद्दल तरी निदान कृतज्ञ असावं, त्याची आठवण ठेवावी, महत्त्व ओळखावं, गरजेपुरताच वापर करावा. आज जगात गरजेपेक्षा वापर वाढले म्हणून जिथं गरज आहे तिथं वापर करायला काही नाही आहे अशी परिस्थिती आहे. गरजेपेक्षा जिथं पाणी वापरलं गेलं त्यामुळे जिथं आज पाण्याचे दुष्काळ आहे, टंचाई आहे, तिथं पाणी पुरवता येत नाही अशी परिस्थिती होते. ह्याच्यापेक्षा टँकर पाठवणं आम्हाला शक्य नाही असं एक प्रशासन सांगतं. का सांगतं? बरोबर आहे ना, की ज्या ठिकाणी इकडे जातं आहे तिथं त्याची जाणीव नाही, त्याचं ते जे महत्त्व आहे आपल्याला किंवा जे आपण देव म्हणून त्याच्याकडे पाहतो आहे ती भावना नाही, त्यामुळे तिथं ते जातं आणि मग तिकडे कमी पडतं. हे सरळच आहे. हे खड्डे काढलेले आहेत म्हणजे कुठेतरी डिग झालेत म्हणजे कुठेतरी खड्डे निघाले. तेव्हा हे झालं. तसं गरजेपुरता वापर केला तरी पूजा आहे, त्याची वापर करून मला परतफेड करता आली तरी पूजा आहे. आणि त्यात जर काही आपल्याला काही गोष्टी निर्माण पण करता येत असतात तर निर्माण करून भर घालता आली तर तीही पूजाच आहे. आता भर कशी घालावी, निर्माण कसं करावं मी आपल्यावर सोडून देतो, पुढे आपल्याला जायचं. तर सूर्यचंद्र यांची पूजा का, ती कशी करता येईल हे आपण पाहत होतोच, आलं शेवटपर्यंत. सूर्य आणि चंद्र हे अत्यंत सहजपणे उपलब्ध असलेल्या माणसाला देवाचा धागा आहे. सहज कुठेही गच्चीत वेळा वर बघा तरी सूर्य आहे. कधी रात्री गच्चीत गेलात वेळ झाला त्यावेळेला तरी चंद्राची कोर दिसेल. ह्याचा शुक्ल पक्ष असेल आपल्याला अधिक चांगलं प्रकाशित दिसेल. कधी वद्य पक्ष असेल तर आपल्याला कदाचित कमी तेजात दिसेल, पण आहे. त्याच्याबरोबर इतर चांदण्या त्यात आल्या सगळं, जे काही बाकीचं आकाश दर्शन होतं त्यामध्ये ते बाकीचं सगळं आलं, तेही आपल्या परीनं प्रकाश द्यायचा प्रयत्न करीतच असतं. तेव्हा हा जो चंद्र आहे तो त्याचं एक आपल्या लक्षात आलं असेल. याची पूजा आपण का करतो तर आपल्याला माहिती आहे की एका अर्थाने अगदी साध्या भूगोलाच्या भाषेमध्ये तो परप्रकाशित आहे. सूर्याकडनं प्रकाश घेणार आणि तो नसताना तो इतरांना देणार. बरोबर. आपल्यासुद्धा आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपण इतरांकडून घेतो, फक्त वेळेला दुसऱ्याला देत नाही. ही पूजा आहे. ते आपण विसरतो की मला वेळेला त्यांनी मला दिलेलं आहे, तर आता त्यांच्यावर वेळ देईल त्या त्यांना देऊ असं नाही आहे. ते ज्या वेळेला दुसऱ्याला वेळ येईल त्यावेळेला ते त्यांना देण्यासाठी आहे. आता चंद्रवत म्हणजे चंद्राच्या संदर्भातली पूजा असेल तर चंद्रवत पूजा आहे ती परप्रकाश मान्य आहे, ठीक आहे ना. त्याचा प्रकाश पडला, त्याचा आता काहीतरी आपण बघतोय तो प्रकाश रात्रीचा, त्याचा पडलेला प्रकाश तो परावर्तित करतोय, तो आपल्याला दिसतोय, मान्य. पण प्रकाश घेणं किंवा तो परावर्तित करणं ह्याच्यासाठी सुद्धा चंद्राकडे काहीतरी असावंच लागतं. बस कशावरून तरी परावर्तित होत नाही. आपण इथे एक लाकडाची फळी धरली सूर्याचं, काही होत नाही. हे उच्च का आहेत, पूजनीय का आहेत, लाकडाच्या फळीवरनं तिकडे बाहेरून पडलेल्या प्रकाशाचं काहीही होत नाही. पण त्याच आरसा धरलेला असेल तर आलेल्या किरणाचा जसं तसा किरण दुसरीकडे जातो. काय कोणात आला त्या कोणात तो तिकडे जातो. त्याच्यामध्ये तेवढीच प्रकाशाची तीव्रता असते. आता ठीक आहे, सूर्याचं परप्रकाशित आहे त्यामुळे त्याच्यामधून येईपर्यंत आणि नंतर जाईपर्यंत होणाऱ्या तीव्रतेचा फरक असेल, पण त्या प्रकाशातसुद्धा आपल्याला इथे दिसतं. आपण अनेक वेळेला हे दिवस आहे अनेक वेळेला पाहिलं असेल की बाहेरून सूर्यालासुद्धा आपल्या देवालासुद्धा ते आरसा दाखवण्याची पद्धत आहे ती एका कारणासाठी आहे. पण इकडे बाहेरून काही ठिकाणी आता महालक्ष्मीच्याकडे किरणोत्सव असतो, आपल्याला माहिती आहे. बांधणीचं काही एक वैशिष्ट्य आहे की तिथून सूर्याचे किरण थेट लक्ष्मीच्या पायावर आहेत. ते पायाशी येतात आणि तिची पूजा करून सूर्य तिची पूजा करून जातो. तेव्हा शक्तीची पूजा शिव कशी करतो ते बघण्यासारखं आहे. आणि त्याला माणूस मदत कशी करतो ते त्या रचनेमध्ये आहे. एवढं शिकलं तरी खूप आहे. सतत शिकायला जीव गुढ आहे. आपण किती शिकणार आहे बघा. मी नेहमीच म्हणतो की हे जे ग्रंथात गुंडाळून ठेवलेलं ना, सत्पुरुषांनी गुंडाळून ठेवलं, ज्ञानेश्वरीत गुंडाळून ठेवलं, हा आमचा गुंडाळलेला परमेश्वर आहे. आणि हा जो उघडून ठेवला उरगडलेला परमेश्वर तोच. हे आता ते काय वस्त्र आहे, तिने मला पुसायला दिलं, ठीक आहे, आपल्याला घ्या, मी तो घ्या, ठीक आहे. आता सध्या जरा हवामान बदललं, घ्या. त्याची घडी घातली तरी तो पंचाच आहे, उलगडला तरी पंचाच आहे विश्व. आणि हे असे वैश्विक ग्रंथ हे फक्त गुंडाळलेला परमेश्वर, तो उलगडलेला परमेश्वर. आपल्याला तिथे शिकायला अधिक सोपं पडतं, लवकर येतं. पण ते उलगडलेलं आहे
त्यामुळे शिकायची दृष्टी असली तर शिकता येतं. नाहीतर काय केवढं रानं पडली आहेत, अमकं पडले तमकं पडले, अंतराचं माणसाला तो त्रास वाटेल, हे वाटेल, चालायचा त्रास होईल. शेतात जसं चालावं लागते खूप. माणसाच्या स्वतःच्या रानात जायला सुद्धा त्याला किती वेळ चालावं लागतं, तेव्हा तो त्याच्या रानात आतलं कुठलं तरी तुकडा त्याच्या वाट्याला आला असला आणि तो त्याला पिकवायचा असला तर त्याला मधली सगळी रानं गुंडाळून पुढे जावं लागतं. ती जेव्हा ओलांडेल तेव्हा त्याचं गाठ पडते. कष्ट आहे, बरोबर, कष्ट वाटतात. ते उलगडलेला परमेश्वर आहे. पण तिथे गेल्यानंतर जे काय रान आहे ते जे मधलं पार केलं त्याच्यानंतर जे लागलं ते रान आता ते त्याची वाट पाहते. तो परमेश्वरच आहे, पृथ्वीच परमेश्वरच आहे. तो त्याची वाट पाहतोय का हा येईल. आता दुसऱ्याचं आपण ते काय नांगरावं, काय त्याची काही हे करावी, निगराणी करावी, असं काही आपल्याकडे फारसं मुळात नाहीच. त्यामुळं त्याच्यात काय असलं तर इकडचा कचरा तिकडे टाकता येईल का, हे आम्ही आणले खाली. आता परमेश्वर, खरा परमेश्वर ह्याच्यात आहे की जाता जाता जर होत असेल तर त्याचं काही काम करून जावं, तर तसं ते होत नाही. त्यामुळं त्या पृथ्वीच्या परमेश्वराला आपली वाट पाहावी लागते की आपला तुकडा आत आहे, हा कधी याला वेळ होईल त्यावेळेला येईल, त्यावेळेला तो नांगरेल, त्यावेळेला ती निगराणी करेल, त्यावेळेला तण काढेल, मग काय ते पेरा होईल, मग पुढचं सगळं हे आपण देऊ शकू याला. पण सगळं करण्यासाठी त्यानं तिथंपर्यंत येण्याची गरज आहे. त्याचा त्रास वाटून घेऊ नये. ज्याचं जिथे वाट्याला आलेले तिथे आहे. जरी तिथे वाट्याला आलेलं असलं तरी दुसऱ्या कुठल्याच वाटेत तरी रूपाने. पृथ्वीचं कसं आहे, हे एक चक्र आहे. या सगळ्या महाभूतांचं एक चक्र आहे. आपल्या लक्षात आलं असते. अष्टमूर्तीप्रत देवभोजनम, त्या 8 मूर्ती सगळं चक्र चालवतात. तुम्ही एकाला मदत केली तर दुसरा तुम्हाला मदत करतो. एका ठिकाणी मदत करताना त्रास असेल तर दुसरा मदत सोयीची करतो. काय गमत असेल कोणाला आहे. आता हे पेरतात. आता काय समजा काय शेंगा लावले, पेरा केला, आपल्याकडे हे मोर येतात. तर इथलंच आहे म्हणून म्हणतो. इथे मोर फिरत असतात, आपण बघितले असेल. ते पेरलं की ते टिपून जातात. मग आपण त्यांना हाकलून लावणार. बरोबर आहे. शेतकऱ्याला केव्हाही असं वाटतं की जास्तीत जास्त पीक व्हावं, कोणालाही वाटतं, त्यांनाही वाटावं. मग त्याच्याबद्दल काहीच म्हणणं नाही. आपल्याला सूर्याचं किंवा ह्या सगळ्या अष्टमूर्तींचं चक्र बघायचं आहे. त्या चक्रामध्ये नेहमी असं आहे. आता ते टाकलं आहे, ते जोपर्यंत जमिनीत दिसतं आहे तोपर्यंत येऊन तो रोज मारायला घेऊन जाईल. त्याच्या पोटापाण्याची ती सोय आहे. मला सांगा, आम्ही जे शेंगा पिकवणार ती आमच्या पोटापाण्याची सोय नाही का? मी जी पृथ्वी मला देते, ती जी पोटापाण्यासाठी देते, तीच त्याला पोटापाण्यासाठी तो दाणा देते. आता आम्ही तो दाणा बांधून ह्याच्यात ठेवलेला असेल पोत्यात, तो आम्ही काढून उघड्यावर टाकल्यावर मग ते आले. त्यांनी काही घरात शिरून काय आहेत का तुम्ही वगैरे बेल वाजवून वगैरे, ते तुमचे बियाणं कुठं आहे ते काढा वगैरे. मग काय होतं का असलं काही? कोणीही निसर्गातलं असं कोणी कुणाला हस्तक्षेप करीत नाही. आम्हीच बेल वाजवतो, आम्हीच काढली ती. तेव्हा तसलं काही त्यांच्याकडे नाही आहे. ते ज्या वेळेला आणून इथे पेरणार त्यावेळेला त्यातलं ते उचलणार. आता मला सांगा, ज्या वेळेला आणून पेरणार त्यावेळेला ते उचलणार आणि त्यावर ते जगणार, अशी कल्पना करू. आपण अगदी त्यांना जगवतो वगैरे अशी भाषा जर कोणाची असे समजा जगू आपण जगवतो. आपण पेरणार नाही त्यावेळेला ते कशावर जगणार? ते आपल्या दारात येऊन बसले का नाही, ते त्यांचं खाद्य ओळखत असतं. त्यांना कुठल्या तरी ठिकाणी ते मिळेल, जिथे मिळेल तिथे ते जातील. त्यांची व्यवस्था असेल. आता आपण समर्थांच्या ह्याच्यात जे बघितले दगडात बेडूक, त्याला आता कोण जगवतो? तसं आहे ते. त्याला जर बाजूने सगळा दगड आहे तर तिथे पाणी कुठून आलं आणि तिथे तो जगतो कसा? हा प्रश्नच आहे. तसंच हे एरवी आपण टाकलं पेरलं तर ते पाहताय तर ते एक दाणा टिपतात आणि जातात. आता तो दाणा ज्या वेळेला पृथ्वी स्वतःच्या ताब्यात घेते आणि त्याला एक अंकुर काढते, त्यानंतर तो दाणा ते उचलत नाही. आता मोर ते उचलत नाही. आपण बघितलं असेल की ह्याच्यातले आता जिथे हे आलेलं आहे, त्याला अंकुर आलेला आहे, त्या ठिकाणी दाणा उचलला जातो. मग मोर त्याच्या मागं नसतात. आधी किती फिरत होते आपण बघितलं असेल. जेव्हा दाणे पेरले तेव्हा खूप फिरत होते, पण एकदा त्याला अंकुर आला की ती उचलत नाही. कारण त्यांना सृष्टीचे चक्र कसं सांभाळावं हे कळतं, आपल्याला नाही कळतं. मग आपल्याला हे या पद्धतीनं कळतं काय कधी. मग आता त्याच्यानंतर ते काय करतील? त्याच्यानंतर काही व्यवस्था येईल त्यांची. ज्यांनी सगळ्याची व्यवस्था केली नाही ते उठवून या खायची चिंता तसं झालेली असेल, कशाला काळजी? ज्यांनी दाणा टाकून त्यांची काय 15 दिवस सोय केली असेल, महिनाभर सोय केली असेल, पाऊस आला नसेल, दाणे असतील, खाऊन जाते. आता समजा मी त्यांना अगदी हाकलून काढलं, बरोबर, शेतकऱ्याचं एक त्याची पद्धत असते, तर त्यानुसार ते हाकलून काढलं, त्यामुळं त्यांना द्यायचे दाणे गेले. असे समजा त्यांनी खाल्ले तर काय होईल? 10 पोती शेंगा समजा राहतात या वावरात येणार, तर आपण त्यांना हाकलून काढून काय होतं नुकसान? आपल्याला व्यवहाराने माहिती आहे, आपण चौकशी पण केली असेल. व्यवहाराने 10 पोत्यात 1 पोत्याचं नुकसान होतं. व्यवहाराने आपले जे जाणकार आहेत त्यांना माहितीच असेल.
एक पोत्याचं नुकसान होतं. अशा पद्धतीनं जे पेरलेल्या मधल्या काळात जे पाऊस नसताना जे कोरडं असतं आणि त्यावेळेला ते दाणा टिपता येतो, त्या काळातलं जे नुकसान आहे ते एक पोत्याचं नुकसान असतं. आपल्याला 10 पोती अपेक्षित आहे, ही एक पोती अशात गेली. ती जर आपण वाचवायला ते त्यांना अगदी ठरवून सगळ्यांना हाकलून काढले समजा, तर आपलं एक पोतं जे आहे ते वाचणार. म्हणजे आपली किती येणार? 10 पोती यायला पाहिजेत, पण त्यावर्षी 8 पोती येतात. पुढचं चक्र निसर्गाच्या हातात आहे. कधी पाऊस येणार, पीक किती प्रमाणात येणार, हे सगळं निसर्गाच्या हातात आहे. ज्यावेळेला ते एक पोतं त्यांच्यावर सोडून दिलेलं आहे, तेव्हा पाऊस केव्हा येणार हे ठरलेलं आहे. त्याच्यानुसार त्याच्यातून किती काढायचं ते ठरलेलं आहे. त्याचं प्रमाण नाही आहे गणिताने. त्याचं प्रमाण सृष्टी त्याच्या चक्रावर आणि हृदयावर ठरवते, त्याच्या भाषेवर ठरवते. तर त्यावेळेला काय होतं, तर त्यावेळेला हमखास असं होतं की हे एक पोतं त्यांनी खाऊन दिलेलं आहे, आपण हे सोडून दिलेलं आहे. काय किती दिवस सोडणार? वर्षभर सोडायचं आहे का? ते पीक आहे शेवटी, 4 महिने येणारच ना. त्यामुळे सोडलेल्या काळात मध्ये जे काय 15 दिवस जातात, काय महिना जातो, काय ते पावसाची वाट बघावी लागते वगैरे, अशा वेळेस जातो. एक पोतं गेलं. त्यावर्षी आपण अगदी हिस्टॉरिकली बघायला हरकत नाही काय होतं ते. तर त्यावर्षी तुमची जी एक पोतं नुकसान झालेलं आहे, तर त्यावर्षी 10 पोतीच्या वावरात 11 पोती पीक येतं. निसर्गाला काळजी आहे. तुम्ही ज्याची काळजी घेता दुसऱ्याची, त्यावेळेला तुमची काळजी घेणं ही त्यांची जबाबदारी होती. तुम्ही स्वतःची काळजी घ्यायला लागला की परमेश्वर म्हणतो ठीक आहे, आपण काही लक्ष घालायचं कारण नाही. स्वतःची काळजी घेतोय, त्या स्वतःची काळजी घेणाऱ्याला शिक्षाच होती थोड्याशा भाषेमध्ये. म्हणून मग 10चं 9 तर नाहीच, पण 10चं 8 होतं. आणि नाही काळजी केली की 10चं 11 होतं. आता हे कोणाला सांगून पटणार? अष्टमूर्तीविरुद्ध देवपूजनम ज्याला माहिती त्याला माहिती आहे. आणि एक करून बघितलं. आंब्याच्या वेळेला आंब्याला लागलेल्या आंब्या आपल्याकडे ती हे येतात, माकड येतात, धाड गरुडी मारून एकदम सगळं आंब्याचं झाड हालतं. ती इकडं मालकाचं जीव खाली होणार. अशी काही आपल्या आंब्यावर काय उत्पन्नावर अवलंबून नाही अशी लोक आहेत, असे सांगतो. आता हे एरवीचे लोक लागतात, हौसेनं लावलेलं असतं. आपल्याला असं हिरवगार असावं, हे असावं, ते असावं, ते सगळं आहेच ना. आता झालं की आपलं काम. आता आंब्याला आपलं काम करू दे ना, आणि माकडाने आपलं काम करू देत. असं म्हणून समजा जर ते झाड तसंच सोडून जायचं ठरवलं तर काय होतं ते बघितले. 400 आंबा झाडावाला बघितलं. म्हणले हे माकडं येतात, असं होतं. त्यामुळं दरवेळेला नुकसान होतं. काठ्या घ्या, हे करा, फटाके वाजवा, त्यांना मारा, दगडं, अमकं तुमकं सगळं. ही एरवी कसलं शौर्य कुठं सीमेवर वगैरे कोण दाखवत नाही. अलीकडे सीमेवर शौर्य दाखवत नाहीत. आपली सर्व्हिस वाढवून घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात शौर्य दाखवतात, अशी परिस्थिती आहे. तर हे जे शौर्य आहे ते सगळं या कामी लागलेलं आहे. आता इकडे ह्या कामी शौर्य, इथे सगळं शौर्य, काठ्या घ्या, त्यांना हे करा. आपल्या लक्षात आलं नाही तर शेजारी बाजारी लक्षात आणून देतात, अहो माकडाले, अहो माकडाले. जे आपल्याला नेमकी झोप बीप लागली असली तर उठून आपल्याला सांगितलं तिकडे माकडं आहे, माकडं आलेत ना, येऊ देत ना, काय होणार आहे ते. आता काय करणार? आता ते आंब्यावर बसणार. मग ते काय करणार? आंब्या तोडणार, अर्धवट खाणार, कसा खाणार आपल्याला माहिती आहे. माकडांचं खाणं कसं असते, आपलीच पूर्वज आहेत ते. 3 स्टार 5 स्टार 1 स्टार हॉटेलच्या बाहेर एकदा चक्कर मारा, म्हणजे लक्षात येईल काय ते पूर्वज वंशज कोण, हे फुलगडाबरोबर. तर ते मग अर्धवट ते आंबा खातात, मग टाकून देतात खाली. मग आपल्याला ते व्याप लागतो, ते सगळं गोळा करायला लागतं. मग ते झाडून टाकतो, हे करतो, पानं पाडतात, आंबा सगळं झाल्यानंतर आंब्याचं नुकसान होतं. साध्या भाषेमध्ये काय नुकसान होतं. 400 आंबा यायला पाहिजे, तर त्या झाडावर असं करून आपण एक 5-50 आंबे झगडून तिथं काठ्या घेऊन सगळं वाचवतो. हे एकदा करायचं नाही असं ठरव, हे काही करायचं नाही. आंबा जो पिकून येतो तो त्या ह्याच्यावर झाडावर, जे झाड लौकिकदृष्ट्या माझ्या मालकीचं असलं तरी मी पिकवीत नाही, आंबा मी निर्माण करीत नाही, तो निर्माण भगवंत करतो. हे चक्राचं आहे, तर ते चक्राच्या प्रमाणे चालू दे. ज्याचा आंबा आहे त्याला खाऊ दे. आता त्याचा आंबा आहे, तो म्हणतो मला काहीच नको आहे, पण माझं लेकरू आहे त्याला खाऊ दे. ठीक आहे, त्याचं लेकरू नाही आहे, आम्ही लेकरं, आम्ही तेवढी भगवंताची लेकरं सगळ्या बाबतीत. तर आम्ही लेकरं आणि ते लेकरू नाही. बरं त्यांनी काय करावं? त्यानं काय आंबा लावायचं, त्याच्याकडे काही क्षमता आहे का मला सांगा? काय करावं बाबा? त्याने वृक्षारोपण काढलं माकडाने सगळ्यांनी वगैरे, आणि मग ते खड्डे खणले आणि मग आंबे लावले, मग ती वाट बघत बसली, मग पाणी घातलं वगैरे. असलं काही आहे का त्यांच्याकडे? कुठं आंबा लागला असला तर हुडकत फिरायचं, एवढं त्यांचं जीवन आहे मला सांगा. ते हुडकत फिरत असतात, त्यावेळेला कुठेतरी आंबा मिळतो. ठीक आहे, आपल्या आंब्याचं काय होतं ते बघूया, खाऊ दे. धाड करूनही मारतात. धाड करून मारल्यावर सगळ्या आंब्या अजिबात पडत नाही, एकही पडत नाही खरं सांगायचं तर. आंब्यालाही माहिती आहे, झाडालाही माहिती आहे, देवालाही माहिती आहे, माकडालाही माहिती आहे, फक्त आम्हाला माहिती. काय करावं?
काही नाही, धाडकन आवाज येतो. त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की आता सगळे आंबे इथे कच्चेच पडणार आणि आपलं पुढचं सगळं काय जे डोक्यात असतं ते सगळं जाणार. आणि काय आंब्यापासून आपलं लढले मला सांगा. पुन्हा पेट्या आणणारच आहे, कारण आमच्यातला घरचा आहे ना तो एवढा चांगली नाही जात, ते पुन्हा आहेच. तो मागणं उगवतो, मग तो कमीच गोड असतो, मग त्या साखरच जास्त घालायला लागती, मग त्याच्यापेक्षा पुन्हा आपलं ते आपसाला म्हणजे आपलं आहेच मार्चपासूनच पाहिजे, म्हणजे ते त्याच्यासाठी पुन्हा खर्च करणारच आहे. मग ते खर्च करण्यापेक्षा आपलं हे कसं लावलं आहे, काय आहे, जात आहे, आपल्याला माहिती आहे. सगळा पाऊस पडायला लागल्यानंतर आपला आंबा येणार आणि त्याच्यानंतर पिकणार आणि पाऊस पडल्यानंतर आपल्याला माहितीच असतं. एवढं आहे ते तरी निदान बघूया ना आपण काय होते त्याचं ते. तेव्हा ज्या वेळेला हे 50 आंबे असे खायचे, त्यावेळेला काही त्यानं केलं नाही. आले की आनंदात बसायचं कुठल्याही झाडावर, त्यावेळेला एक आंबा घ्या, इकडून त्या फांदीवर बसा, त्या फांदीवर बसा, त्या फांदीवर बसा, हे मजा चाललेली असते. ते काय अगदी प्रत्येक उडीला काय आंबा घेत नाहीत. एक आंबा घेतात, निवांत कुठेतरी जाऊन बसतात, खातात, टाकून देतात, दुसरा एखादा कधीतरी येतो. मग ते झालं की, आणि त्यांचा तसा स्वभाव नाही आपल्यासारखा म्हणजे इस्टेटी करण्याचा. हा आंबा माझा आहे, ही फांदी माझी आहे, हे तू इकडे कुठं आला, नमका आला, काय तेवढ्या मारत निघून जातं. दुसरे कुठले तरी जातात, तिथे जात असतील. त्यानं तर काय शेवटी असं आहे, सबभूमी गोपालकी. खरं ते तसंच आहे, सबभूमी गोपालकीच आहे खरं सांगायचं तर. ते अंमलात आणतात. त्यामुळे ते माझा आंबा म्हणून वगैरे तिथं काय बसत नाहीत खाली. ते झालं की ते अर्धा आंबा काय, एक आंबा दोन असतील ते खातात, तोडतात, सोडत पुढे जातात. ते झाल्यानंतर बघितलं की ह्या वर्षी आंब्याला किती आंबे येतात. हे जेव्हा त्यांना पूर्ण खायला दिले त्यावेळेस 400 आंबे ज्याच्यावर येत होते, त्या वर्षी उतरल्यावर 500 आंबा वाढला. हा कसा काय भरू शकतो. अष्टमूर्ती भृत देव भोजन. मी त्या आंब्याकडे परमेश्वराचं पृथ्वीचं पीक आहे म्हणून पाहतो. ते हे पृथ्वीचे सगळे अंश आहेत, त्यांचं भान ठेवून मी जगतो. त्यावेळेला हे होतं. तेव्हा आपला चालला तो विषय चंद्र परप्रकाशित आहे. आम्ही बुद्धीनं सुद्धा परप्रकाशितच आहोत तसा विचार केला तर. ही बुद्धी खरं म्हणजे मला व्हायला पाहिजे की नाही. मी त्या चक्राचाच भाग आहे की नाही. चंद्र सूर्य काय पंचमहाभूत माझ्यात नाहीत का. मग तहान मला लागत नाही का, तेव्हा मी पाणी पित नाही का. मग तसंच मग ते तळ्यावर पाणी पितात. मग हे जर बरोबर आहे तर आपण सगळ्या चक्राचे भाग आहोत. मी आंब्याचा मालक नाही, मी पेरूचा मालक नाही, मी त्या ह्याचा मालक नाही, मी कशाचे मालक नाही आहे. माझ्या वाट्याला जेवढं गरजेचं आहे तेवढं मी घ्यावं, उरले त्यांना सोडून द्यावं, असं खरं आहे. आपल्यात जे खऱ्या अर्थाने गायी सांभाळतात त्यांना कल्पना असेल की त्यांचे वासरांचं पोट आधी भरलं पाहिजे. मग राहिलं तरचा प्रश्न माणसाचा आहे. ती व्यवस्था त्यांच्यासाठी आहे, त्यांची आहे, ती काय करायचं ते करतील. आणि तसंच केलं तरच उत्तम हे राहतं. त्याची व्यवस्थाही राहते आणि शांतीही राहते. ते मिळालेलं अशा वेळेला जर दूध राहिलंच आणि ते घेतलं तर ते तीर्थासारखं असतं. आणखीन वेगळं तीर्थक्षेत्रात जावं लागत नाही. तर चंद्रप्रकाशित आहे तसं परप्रकाशित आहे ना तो. मग ठीक आहे, आमची बुद्धी परप्रकाशित आहे. चंद्र सूर्यापासून शिकतो, आपण सूर्यापासून शिकतो का. ते चंद्राकडे बघून शिकावं. चंद्राकडे बघून तो स्वतःची त्याची गुणतपश्चर्या आहे. जो शिकतो, आज इथे 100 माणसं बसली समजा, तर 100 माणसांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची बुद्धी आहे, वेगवेगळ्या प्रकारची क्षमता आहे. तर त्यानुसार त्यांनी शिकलं पाहिजे. हा मुद्दा कामांच आहे, तो सगळ्यांनाच आहे की शिकलं तर पाहिजेच. कुठून जिथून प्रकाश येतो आहे तो ज्ञानेश्वरीतून येईल, तो रमणांकडून येईल, कुठून येईल, जिथून येईल तिथून घेतला आणि माझी जी काही गुणसंपदा आत असेल तिच्यात त्यांनी भर घातली आणि त्याचं एक उत्तम मी तयार केलं, काही मिश्रण तयार केलं की ज्याचा उपयोग मला आहे, जगाला आहे. चंद्राची सूर्याकडे जसं दृष्टीचे आपल्या म्हणलं दृष्टीचे तेजाचाच तो भाग आहे. तर आपल्याकडे ह्या तेजामध्ये स्वभाव, बुद्धी, ह्या सगळ्यामध्ये खरं सांगायचं तर तेजाची एक प्रखरता असते मुळामध्ये. चंद्राचा मनुष्य चालत होता आणि त्याला आपल्याकडे सनस्ट्रोक माहिती आहे, बरोबर. पण इकडच्या चंद्राचा कुठं स्ट्रोक बिक बसला आणि तो त्यामुळं चक्कर आली त्याला, असलं काही झाल्याचं आपल्याला आठवलं आहे का. असा मून स्ट्रोक बसला त्याला. एवढा शब्दसुद्धा नाही आहे आमच्याकडे, नवीन शब्द आहे हा. तर मून स्ट्रोक वगैरे झालं तर काय आहे आपल्या ऐकिवात नाही. म्हणजे सृष्टीनं सगळ्याचं काही एक संतुलन ठेवलेलं आहे. आपण फक्त त्याच्याशी परिचित असावं की त्यांनी प्रखर गोष्टीचं पण एक संतुलन ठेवलं आहे, त्याची पण गरज आहे. तसं अत्यंत शीतल गोष्टीचं सुद्धा संतुलन ठेवलेलं आहे. तर त्या दोनमध्ये हा त्याच्याकडून तेज घेतो, त्याच्याशिवाय त्याचं तेजाचं काम जी बाजू आहे, दृष्टीचं काम आहे, ते होणार नाही. म्हणून तो सूर्याकडून तेज घेतो, कारण ते त्याच्याकडे ठेवलेलं आहे. शीतलता सगळी आहे ती चंद्राकडे ठेवलेली आहे. आपण जे बुद्धीची किंवा याचा आपल्याकडे बुद्धीचा कारक आहे, तेजाचा कारक आहे, हे सगळं आपल्याकडे सूर्याकडून मिळालेल्या गोष्टी आहेत.
तो तेजाचा कारक आहे, बुद्धीचा कारक आहे. आपण सुद्धा मागे काल परवा म्हणलं तसं की सांगताय खरं पण बुद्धीत प्रकाश पडत नाही. म्हणजे अनेक वेळेला हे बुद्धीत प्रकाश कुठला आला, तो बुद्धीत प्रकाश तो सूर्याचा आला. चंद्राचा प्रकाश शीतल आहे, या अर्थाने मंद आहे, पण इथे प्रकाश तीव्र आहे, प्रखर आहे. पण ही असा प्रकाश जर ती घेत असेल, समजा चंद्राच्या गुणधर्माप्रमाणे सूर्याकडून घेत असेल आणि तो वापरत असेल, तर ही बुद्धी ज्या पद्धतीनं तो प्रकाश चालतो तशा तऱ्हेनं चालत नाही. बुद्धी माणसाची सरळ नाही चालत, ती आकडी कशी चालते. ते खळांची व्यंकटी सांडव वगैरे, त्या सत्कर्मी रथी वाढव, हे त्यांना म्हणायला आतून सुद्धा अस्वस्थ होऊन किंवा सगळ्यांच्या कल्याणासाठी तळमळीनं का म्हणावं लागलं असेल. वास्तविक बुद्धी जर ह्याच्यासारखी आहे, सूर्यासारखं त्याचं तेज आहे, कुठलाही किरण वाकडा तिकडा जात नाही, पण त्याच्यापासून जी प्रेरणा घेते ती बुद्धी मात्र वाकडी तिकडे जाते. ही व्यंकटी झालीच कशी मुळात. आपण जर पूजा करीत असतो तर हे प्रश्न आपल्या मनात आले पाहिजे. या अर्थाने पूजा अभिप्रेत आहे. सूर्याची पूजा म्हणजे नुसता एक सूर्याला नमस्कार, हां ते ठीकच आहे, ते आपण घरात देवांना नमस्कार करतो, आपलं दिवसाचं काम झालं समजतो, तर तसं नाही आहे. हे काम पुढे आहे अजून. तेव्हा ही बुद्धी मग आकडी व्यंकटी कशी काय, आणि तिच्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांना एवढी प्रार्थना का करावी लागली. त्यांच्या आयुष्याचे अनुभव आपल्या डोळ्यासमोर आले तर बुद्धी आकडी कशी चालते हे आपल्याला कळेल. की भिक्षा फेकून दिली नाही, हाकलून दिलं, शिव्या दिल्या, सगळे उद्धार केले. आता ही बुद्धी नव्हती का चालणारी, ही सगळी तिनंच हे काम केलं. आता त्यांच्याकडे काही बुद्धी कमी होती. आपल्याकडे बुद्धीची कमतरता तशा अर्थात नाही आहे, फक्त सरळपणाची कमतरता आहे. किरण कुठलाही वाकडा तिकडा जात नाही, तो गेला तर सरळ जाईल, सरळ वाट नसेल तर थांबून राहील, पुढे काही करत नाही. तेवढं जरी आपल्या बुद्धीने केलं तरी खूप काम होईल. पण बुद्धी त्याच्यातून वाकडी जाऊन पुन्हा काय करायचं ते, आणि बुद्धी चालवायची आहे प्रश्न. तेव्हा आता मला सांगा, आपल्या एवढा म्हणजे आता उदाहरणाचा प्रश्न आहे म्हणून म्हणतो की कायदे पंडित असं सर्वात जास्त कायदे पंडित आपण म्हणतो ना, ही केस आहे. अमक्यांचं आपण जर ह्यांना त्यांच्याकडे दिली तर सुटली म्हणून समजा. खून जरी केला असला तरी माणूस सोडवण्याची ताकद त्यांच्यात आहे वगैरे वगैरे आहे, असे कायदे पंडित असतात. कायदे पंडित असतात म्हणजे बुद्धीचं काम आहे ते सगळं. तर ते बुद्धीचं काम आहे, त्या ठिकाणी ती बुद्धी अशा पद्धतीनं त्यांना चालवता येईल की हे सगळं टाळून, मधले पुरावे सगळं ते काय असतं ते टाळून ते पलीकडे जाऊ शकतील. म्हणजे टाळून जाणं म्हणजे ते व्यंकटी आहे. आता ती तिथं व्यवसायाच्या कामाला लावली आहे, तर तिथे ती व्यवसाय करते, म्हणून ह्याला पांडित्य म्हणतो आपण, म्हणून बुद्धीचे. आता कायदे पंडित काय पंडित नसतात का, म्हणजे बुद्धी नसते का, आता बुद्धी भरपूर असते, फक्त ते त्या गुन्हेगाराला वाचवायचं आहे त्याच्यासाठी आहे. गुन्हा केलेल्यामध्ये नेहमी एखाद्याला मारलं आणि एखाद्याने मारलं, एक साधे दोन गोष्टी आहेत की बाबा मग काय फटका मारला, काय काठी मारली, काहीतरी झालं, समजा काही लागलं तर त्याच्यामध्ये ॲक्सिडेंटमध्ये एक होत, कुणाची गाडी कोणाला तरी लागते, ठीक आहे, दोन पार्टी ॲग्रीड पर्सन्स आहेत, तर त्याला एकाला लागलेलं आहे, एकाने काय ते केलेलं आहे. आता कोणाकडे कोण जाईल, कोण किती बुद्धिमान असेल त्याच्यावरती अवलंबून आहे, कोण सुटणार आणि कोण अडकणार. तेव्हा ह्याच्यावर तो न्याय अवलंबून आहे सगळा. म्हणजे ही सगळी व्यवस्था कशी आहे की ही बुद्धी आहे खरी, पण तिचं पांडित्य. आता अशी जी बुद्धिमत्ता आहे ती आपल्याला अभिप्रेत असेल का, आणि पूजेत ती मोडेल का, हा विचार आपण करायचा. तर ही आदर्श बुद्धी समजायची का. आपल्याला कल्पना असेल की अनेक कारखाने खूप कष्टाने त्यातले कामगार काम करतात. ज्यांनी मूळ हे तयार केलं, तो कारखाना उभा केला, तो अत्यंत कष्टाने उभा करतो. त्याच्यामागं खूप मोठं त्याचं काही म्हणजे अगदी इन्व्हेस्टमेंटपासून सगळ्या गोष्टी असतात, प्लॅनिंगपासून मॅनेजमेंटपासून सगळं तो करत असतो, आणि तो अत्यंत उत्तम तऱ्हेनं कारखाना चालतो. त्यामध्ये अनेक लोक, कुटुंब ह्याला अन्नाला लागतात, साध्या भाषेमध्ये अगदी म्हटलं तर. आणि पूर्वीच्या वेळेला आपल्याला कल्पना आहे, खरोखर माणसं अन्नाला लागली. किती इथे कारखाना होते, खूप होता, हा होता, तिकडे किर्लोस्कर, किती ठिकाणी माणसांनी आपापल्या बुद्धिमत्ता ज्यांच्याकडे यातल्या होत्या त्यांनी ते चालवल्या, आणि त्या बुद्धिमत्ता चालल्यामुळे इतर अनेक माणसांना त्यांची कुटुंब चालली, अनेकांचे आयुष्य त्याच्यावर पार पडली, त्यांचे प्रसंग पार पडले, कुटुंब उभी राहिली, पुढची पिढीची व्यवस्था झाली, हे सगळं झालं. पण ह्या व्यवस्थापनाला अडचणीत आणेल असे विचार आणि कृती करणारी मंडळी नाही आहेत का, मग ती बुद्धिमान नसतील का. ती बुद्धिमान आहेतच, पण ती बुद्धी इकडं लागलेली आहे, म्हणजे नुसतीच व्यंकटी पण नाही, तिला दिशा पण वेगळी असू शकते. तेव्हा आपण घेतलं सूर्याकडून, पण वापरलं कशासाठी, तर दुसऱ्याला प्रकाश दाखवण्यासाठी वापरलं आहे का या कामासाठी वापरलं आहे. तेव्हा ज्या वेळेला आपल्याला विचार कर्तव्य आहे, तर कर्तव्यावर प्रकाश टाकते ती बुद्धी सूर्याची.
हक्कावर प्रकाश टाकते ती बुद्धी माणसाची. आपल्याकडे मोठं प्रमाण घोटाळा झालेला आहे. हक्काची जाणीव करून दे, हक्काची जाणीव. एखाद्याने पिळवणूक केली तर त्याच्यासाठी ते पण करावं लागेल हेही मला मान्य आहे. आपण हे अपवाद असतं. मुळामध्ये ज्याला चालवायचं आहे त्याला ते चालवायचं आहे, त्याला काही बंद करायचं नाही आहे, हे नक्की आहे. मुळात काहीतरी त्याचं आहे, चालवण्याची इच्छा आहे. तर त्या ठिकाणी हे जे निर्माण होतं ते कशातून निर्माण होईल, त्याच्याही बाजूला तेच होईल. म्हणजे समजा त्यानं जर समजा ते स्वतःच्या फायद्यासाठी सगळं करायचं ठरवलं तर तिथेही पण बुद्धी तशीच चाललेली आहे कुठेतरी, म्हणजे तिची दिशा बदललेली आहे. हे बुद्धी, त्याला काय कामगार काय आणि मालक काय, शेवटी मूळ बुद्धीचा प्रश्न तोच राहणार. कारण मालकालाही बुद्धी असती म्हणूनच हा कारखाना उभा राहतो. आणि ती वाकडी चालली म्हणजे त्याच्या बाजूने बिघडतं, आणि ह्यांच्या बाजूनं सरळ चाललेलं बिघडवायचं असलं म्हणजे यांच्या बाजूने बिघडतं. म्हणजे काय, शेवटी बुद्धी तीच आहे. आणि तीच व्यंकटी, इकडची व्यंकटी असेल ती वेळ, म्हणून ते म्हणले खळांची व्यंकटी सांडू सरळ. तर ते खळं का आहे, तो बुद्धी व्यंकटी आहे म्हणून, नाही तर माणूसच आहे म्हणून. त्यांनी कोणा माणसाला काय त्रास दिला नाही, म्हणलं नाही त्याचं याचं काय म्हणतात त्याला, ते आता काय मला म्हणता पण येत नाही, बट त्याचं काय ते उठू दे, जन्मात नाही होऊ दे, ते होऊ दे वगैरे, कोणाला काय शापबीप काय दिलं नाही. त्यांच्याकडेच तेवढं सामर्थ्य आहे. पण त्याच्यातलं काही म्हणले नाही. कारण ते काय म्हणले की शेवटी तो माणूस आहे, त्याच्याकडे एवढं सगळी क्षमता आहे, तर त्याच्यात फक्त एवढा बुद्धीतला वाकडेपणा आहे, तेवढं जाऊ द्या. आणि तेवढं गेलं की त्याच्यावर का माणूस नाही तसा विचार केला तर. असं आपल्याला किती ठिकाणी आढळतं. यांच्यातलं एवढासा जर हे नसेल तर हे किती चांगला माणूस आहे आपल्याला माहिती असतं, त्याच्याकडे किती क्षमता आहेत आपल्याला माहिती आहे. पण कशाने बिघडलं आहे तर ही पूजा नाही राहिली त्यातली, आणि त्याची जाणीव नाही राहिली. तेव्हा हक्कांच्या जेव्हा जाणीवा अतिरिक्त होतात तेव्हा त्या व्यवस्थापन मोडीत काढायला निघतात, आणि त्यावेळेला मूळ जे ज्याच्यावर चाललं आहे तीच गोष्ट अडचणीत येते. एका बाजूने विचार करू, फक्त दुसऱ्या बाजूने विचार करता येईल, मला तेही मान्य आहे. पण एका बाजूने विचार केला तर असे कारखाने किती ठिकाणी मी बघितलेले आहेत की जे त्यांना शेवटी ते म्हणतात आम्ही हे बंद करतो. तेव्हा आता हे संघटन करणार आहे, ते मोडीत काढणार, हे सगळे लोक काही कमी बुद्धिमान आहेत म्हणून, ते बुद्धिमानच आहेत. पण त्यांची बुद्धी या कामी लागली आता की ते कसं मोडीत निघेल. आता कसं मोडीत निघेल म्हणजे आपल्या पायावर धोंडा आहे शेवटी, असं नाही का. ते बंद पडेल, ठीक आहे, त्यांच्याकडे जे असेल त्याच्यावर त्यांचं कसंही चालेल आयुष्यात, त्याचा काही प्रश्न नाही. पण आपलं कसं चालेल हा पण प्रश्न आहे ना. ते बंद पडलं तर माझं कसं चालणार, एवढ्या विचारासाठी, म्हणजे साध्या स्वार्थासाठी सुद्धा मनुष्य व्यंकटी बुद्धीला आळा घालायला तयार नाही, तर तो सूर्याकडून काय घेणार आणि चंद्राच्याकडून काय घेणार माणसं. हे एक. अनेक वेळेला आपण साधं ह्या बुद्धीचा विचार करतो तर आई वडिलांचं ऋण आहे, आईचं ऋण आहे, वडिलांचं ऋण आहे, बाजूच्या समाजाचं ऋण आहे, सगळं आहे. पण मोठं झाल्यावर ह्याची जाणीव असणारे किती लोक असतात. म्हणजे बुद्धीचं काय झालं, तिला त्याचा वापर काय झाला पुढे, तो मोठं झाल्यानंतर काही देणं लागत नाही, त्याच्याबद्दल भाव नाही, त्याच्याबद्दल काही वाटत नाही. मग ह्या बुद्धीचा काय वापर झाला. आज बाहेर पाहिलं तर परिस्थिती ती आहे. तेव्हा आपण बाहेर पाहिलं तर याचं थोडक्यात आपल्याला लक्षात येईल की काय असायला पाहिजे आणि काय आहे. आता सरळ बुद्धी आहे, साध्या भाषेत सरळ बुद्धी नॅशनलाइज बँकेत जाते. जरा वाकडी बुद्धी असली म्हणते तिकडे जाऊया, 12, 14, 18, 20 काय असेल ती मिळवू म्हणून जात शेवटी एक दिवशी मुद्दलच जरा तिकडे जाऊया, शेअर मार्केटमध्ये बूम आहे जावा, आणि मागणं आहे ते भांडवल घालून बसा, असं ती बुद्धी चालते. त्या बुद्धी ही अशी कशी चालते, वस्तुत ती सूर्याच्या किरणासारखी सरळ आहे, तरीसुद्धा तिला असं का वाटतं की असं मिळावं हे करावं. तर ही बुद्धी चुकीच्या पद्धतीने चालली. कसं आहे की ही ज्या अर्थाने बुद्धी आज पसरलेली आहे ही सगळी सूर्याची देणगी आहे खरं सांगायचं तर. आता तिला वाकडेपणा देणारा जे कोण असेल ना त्याचा भाव, त्याचे जे मूळ येतं ना ते चंद्राच्यातून येतं, ते मनातून येतं, आणि त्याचा कारक तो आहे. त्यामुळे खरी पूजा चंद्राची केलेली असेल तर बुद्धी नाही वाकडे चालणार, ती समजून घेऊ शकते. आता लौकिकदृष्ट्या एक उदाहरण म्हणून सांगतो आपल्याला की लौकिकदृष्ट्या काय झालं. तर रामकृष्णांच्या जे आपल्याला माहिती असेल की रामकृष्ण तसे लौकिकदृष्ट्या हे परमहंस, पण स्वतः लौकिकदृष्ट्या विद्याने अडाणी. आपण बाहेर सगळी मंडळी यायची, केशवचंद्र सेन, आमकेन तामकेन सगळी मंडळी, एक बुद्धिमान काय वकील काय हे काय ते काय सगळी माणसं अशी सगळी मोठमोठ्या पदावरची जज्ज काय असे लोक यायचे. मग त्यांना वाटायचं की काय ह्यांच्याकडं बुद्धिमत्ता किती हे सगळं असेल. आणि त्यांना एकदा असं सहज वाटलं की काहीतरी थोडी बुद्धी आपल्याकडे असायला पाहिजे, हरकत नाही. आता त्यांना वाटणं इतकंच आहे बरोबरचं, पण तरीसुद्धा त्यांना असं वाटलं की आपल्याकडे थोडी बुद्धिमत्ता असावी काहीतरी, असं म्हणाले आणि झोपले. झोपल्यानंतर त्यांना स्वप्न पडतात ते आईची आणि त्या देवाचीच पडतात. त्यामुळं मातेचं स्वप्न पडलं काली मातेचं. देवी समोर आली, नमस्कार केला, म्हणले की त्या हात जोडल्यावरती माता म्हणली की काय हवे तुला. तर म्हणली
मग थोडीशी विद्या असावी असं वाटतं असं म्हणजे. ही लोक एवढं विद्येचं बाहेर करतात, मला काही उत्तर देता येत नाही. मी आनंदात असतो, पण ह्यांच्या ह्या गोंधळ बघितला की मला वाटतं की ह्यांना काहीतरी उत्तर देण्यासाठी थोडीशी बुद्धी पाहिजे. बुद्धी असली तर थोडीशी दे, थोडी असली तर काय हरकत नाही. मला काय कधी मिळाली नाही, मला काय त्याचं आकर्षण नाही, पण हे बाहेर लोक असे करतात त्यामुळे वाटतं. तर थोडी विद्या द्यावी दिलीच तर बरं होईल, थोडी असावी असं वाटतंय मला. आजपर्यंत कधी वाटलं नाही, पण हे सगळे लोकांचं हे बघून ते एकमेकांना बुद्धिमान असतात, ते एकमेकांना निरुत्तर करीत असतात. आपण बघितलंच असेल. तर तसं आपण काहीच करू शकत नाही, आपल्याला ऐकावं लागतं. आपण सगळं देवाच्या ध्यानात जातो. तर ह्याच्यापेक्षा आपल्याकडे थोडी बुद्धिमत्ता असते तर उपयोग होईल. तेव्हा मला असं वाटतं थोडीशी ह्यातली विद्या किंवा काही थोडी बुद्धी असती जर मला ह्यातली, तर ती असावी असं वाटतं. तेव्हा देवी काय म्हणाली, तिनं बाजूला तिथं एक कचऱ्याचा प्रचंड ढीग होता. ती म्हणजे घे त्यातून तुला काय पाहिजे असलं तर. आहेत कोणले मला काय, तुम्हाला आनंदात ठेवलेस, मला कचरा गोळा करायचा नाही. आता मला सांगा, बुद्धीची किंमत देवाच्या दृष्टीनं अशा बुद्धीची किंमत काय आहे हे आपण ओळखून असं. किंवा एक दुसऱ्या अर्थाने अत्यंत खरं आहे व्यवहारामध्ये की आजचे जे लौकिक शिक्षित किंवा सुशिक्षित म्हणा, अधिक सुशिक्षित आहेत, त्यांनी समाजाचं घरच्यांचं किती हित केलं याचा विचार करून बघावा. भले आपण असू, आपल्यासमोरचे लोक असतील, त्यांनी खऱ्या अर्थाने जगाचं किंवा लोकांचं किती हित केलं. त्यांनी स्वतःचा फायदा करून घेतला, बुद्धीचा वापर केला, त्याच्यातनं ते गबर झाले हे मला मान्य आहे. त्यांनी साठवलं, त्यांनी संचय केले, त्यांनी पदं मिळवली, त्यांनी सत्ता मिळवली, प्रतिष्ठा मिळवली, सगळं जगातलं मिळवलं, पण त्यांनी जगाचं किती कल्याण केलं असेल ते सांगावं सुशिक्षिताने. यामध्ये सुशिक्षित नसलेल्या असंख्य मंडळींनी जगाचं कल्याण केलेलं आहे. निदान शेजाऱ्याचं तरी हित पाहिलेलं आहे एवढं नक्की, पण शेजाऱ्याचंच काय, दुसऱ्याचंच काय, कशाचंच नाही. तो घरात त्याचं हित बघायला तयार नाही. तुमची सोय कुठं चांगली होती त्याची आपण चौकशी करूया. आईवडिलांची हित कुठलं बघतं बाहेरचं, ही बुद्धी. तेव्हा अशा तऱ्हेनं आपण सूर्याकडून तेज घेतलं, पण किरणांची सरळता घेतली नाही. ती जर असती तर आपल्याला आपण व्यंकटी झाली नसती बुद्धी. चंद्राकडून आपण अंधारात प्रकाश रोज वापरतो आहोत, तो घेतलेला आहे. त्याचं एक विलक्षण मन आहे, चंद्राचा प्रभाव मनावर आहे. तर त्या मनामध्ये चंद्राच्या प्रकाशात आपण पाहिला असेल, विचार केला असेल, तर त्याच्यात कशाशी तादात्म्य होण्याची एक मोठी विद्या आहे. जसं त्याचं शीतलता आहे, आणि शीतल असेल तोच दुसऱ्याशी तादात्म्य होऊ शकतो, हे पण लक्षात ठेवा. अशांत मनुष्य दुसऱ्याशी तादात्म्य काय होणार आहोत, त्याच्याच शांतीला आगीचा बंब वागायची वेळ आहे, तर काय दुसऱ्याला शांत करेल. आपण अनुभव घेतो, ते माणसं जर स्वतः मिळाली तर त्यांच्यासाठीच आपल्याला तिकडे फोन करायची वेळ येते आणि बंब पाठवा म्हणायची वेळ येते. म्हणजे आपल्या भाषेमध्ये आपल्या पद्धतीने आपण काय करायचं ते करतो, तर ते जे काय करतो ते करायची वेळ तो काय करेल. त्यामुळं तादात्म्य झाला तर दुःख कळेल, तादात्म्य झाला तर पुढचीच गोष्टी कळतील. मग ते एकदा तादात्म्य झाल्यावर, अरे याला भूक लागली आहे तर माझ्याकडे भाकरी येतं, अरे त्याला देऊ शकतो हे मन म्हणू शकतं. ते चंद्राने निर्माण करून ठेवलेलं आहे. पण चंद्राचा प्रकाश वापरला, पण त्याच्यातलं तादात्म्याची विद्या नाही घेतली, त्याच्यातली शीतलता नाही घेतली, त्याच्यातली शांती नाही घेतली. कलानी काम करावं हे नाही घेतलं. कोण दुसऱ्याच्या कलानी काम करायला तयार आहे मला सांग. साधी गोष्ट आहे. चंद्र जी व्यवस्था आहे ईश्वराची त्याच्या कलानं काम करायला तयार आहे, पण आपल्यातलं एक जरा शिकू देतो मोठा, तो म्हणतो तुम्ही काय मला सांगता, मला लक्षात मला बरोबर माहिती आहे कसं करायचं ते. हो बाबा तुला माहिती आहे तू कर. शेवटी म्हणणं भागच पडतं. तर हे असं कलानं काम करण्याचं आपण नाही घेतलं, तो कलानं काम करतो. त्याला कमी करू देत, जास्त करू देत, त्याची जशी व्यवस्था आहे त्यानुसार तो काम करायला तयार आहे. आता त्याचा ज्या वेळेला चंद्राची कला आपल्याला दिसते त्यावेळेला ती दिसते, पण बाकीचा चंद्र बाजूला दिसतच असतो, आपल्या लक्षात असेल. तो कमी जास्त होत नाही, तो कलानं घेतो फक्त, एवढंच. बाकी काही एवढीच कला अपेक्षित आहे, तेवढीच कला आहे. परमेश्वराला एवढंच अपेक्षित आहे, मग तेवढंच सांगितलं ना. परमेश्वराला जास्त अपेक्षित आहे, जास्त सांगितलं. पूर्णचंद्रही दिसतो आपल्याला, सगळं प्रकाशित करून टाकणारा चंद्रसुद्धा दिसतो आपल्याला. आणि कधी कधी एवढीशी कोर पण दिसते. कोर असण्यामध्येही आनंद आहे, पूर्णचंद्र असण्यामध्येही आनंद आहे. मग बुद्धीचा असो, आपल्या ज्ञानाचा असो, आणखीन कशाचा असो, काय असेल ते एवढंच. तर ते त्याच्यातून शीतल करणं, शांत होणं, हे जे गुण आहेत ते नाही गुण घेतले. तर हे सगळं करणं, आणि हे सगळं करणं म्हणजे उदाहरणार्थ सूर्याची सरलता, त्याचं सातत्य. सूर्याकडून काय घेतलं आपण? सूर्याच्या कामात सातत्य. आपण सातत्यसुद्धा त्यातलं घेऊ शकलो नाही. कामात एक सातत्य असणं, वर्षानुवर्ष एक शांत चित्ताने एखादं काम करणं खूप मोठी गोष्ट आहे. तपश्चर्या म्हणजे काय असतात? नाम घेतो
अखंड नाम घेतो. म्हणजे काय करतो? एक शांत चित्ताने सातत्याचा सूर्याचा गुण अंमलात आणतो आपण. ती त्याची पूजा झाली. जर सातत्याने अशा तऱ्हेनं काम केलं, काहीही अपेक्षा नाही, सूर्य त्याच्या वेळेला मावळणार. तुम्ही अर्घ्य देताय का नाही देताय याच्याशी त्या अर्थाने त्याचा काही संबंध नाही. पण भावाचा अर्घ्य असेल तर सूर्य थांबतो, हे पण आपण बघितलेलं आहे. तुम्हाला त्या गुरूंचं माहिती आहे, नाशिकची गोष्ट सांगितली ते मागे. ते परीक्षा घ्यायला पुण्यातून आले तेव्हा रघुनाथ भटजींची परीक्षा घ्यायची होती. यांचे गुरु रंजन स्वामींची. मग परीक्षा घ्यायच्या वेळेला हे संध्याच्या वेळेला त्याच ह्याच्या काठी उभे आहेत. तेव्हा नदीच्या काठी उभे असताना मागे येऊन सुरुवात केली ना चर्चेला. जेव्हा विद्वत्ता बघायची होती, आता त्याने आहे त्या परिस्थितीत उत्तर द्यायला सुरू केलं, असं आहे तसं आहे काय असेल ते. तेव्हा अर्घ्य हातात आहे, सुटला नाही. आणि नंतर मग बाकीचं सगळं तर सूर्य तर पुढे चालला आहे, पण ह्यांची जे दगडावर बसले होते ती सावली जशीची तशी त्याच ठिकाणी होती. नंतर त्यांच्या लक्षात आलं की ही वेळ होतो आहे. तर तेव्हा जी चर्चा त्यांनी थांबवली आणि अर्घ्य सोडला, तेव्हा सावली एकदम काही इंचांनी पुढे सरकली. जे थांबलेलं आहे त्याची मावळाची वेळ झाली, पण ह्यांचा अर्घ्य एवढ्या भावाचा आहे की जरी तो म्हणतो तेवढा घेऊ आणि मग जाऊ, त्याच्याकडे सुद्धा एवढा भाव आहे. तेव्हा बरं त्याचं त्या अर्थाने काय होणार आहे? इथं अर्घ्य याच्यातलं नदीतलं पाणी नदीत जाणं, पण जो भाव घेऊन त्या पाण्याला अर्घ्याचं स्वरूप येतं, जर आपल्या कृतीनं कुठल्या अर्घ्याचं स्वरूप येतं का? असं सगळं देवाचंच दिलेलं आहे. बोललो तरी देवाचंच आहे, नाही बोललो तरी देवाचंच आहे, केलं तरी देवाचंच आहे. मला सांगा, हात चालतो म्हणून करतो, डोळे वाचतात म्हणून वाचतो. मी काय वाचलं आणि मी काय केलं? काही केलेलं नाही. त्यातलं पाणी घेतलं ना अर्घ्य दिला, हातातून घेतलं, डोळ्याने घेतलं, कशाने घेतलं काय माहीत नाही, जे ऐकलं तेच. तेव्हा त्यातली सरलता आहे, सातत्य आहे, निर्धार आहे, जगताचं कल्याण आहे. ते सगळं कल्याण करून जातो. आणि तरीसुद्धा कल्याण करूनसुद्धा तो अलिप्त आहे. आपलं कल्याण करायचं जमेना, अलिप्तता त्याच्यानंतरची गोष्ट आहे. आधी कल्याण करतो, मग त्यानंतर अलिप्त आहे. मग आपल्या मार्गानं जे ईश्वराने नियोजित केलेलं आहे तोच मार्ग चालतो. मला वाटतं असं केलं तर काय होईल वगैरे असली भानगड नाही. आपल्याकडे आधी काय करायची सोय नाही. काय असं करायचं काही ठरवलं की आधी असं केलं तर काय होईल. आधी ते काय करायचं ठरलं ते करून बघू, मग बघू काहीतरी ठरवणाऱ्याचं काहीतरी असेलच ना डोक्यामध्ये. पण समजा असं आपण करायला ठरवलं, असं झालं तर, तसं झालं तर, किंवा त्याच्याऐवजी असं केलं तर, हे आपलं 4 माणसात जमवणं अवघड जातं. प्रपंचात घरात एकत्र आले तर आणखीनच अवघड. मोठा समाज असला तर त्याच्यापेक्षा अवघड आहे. तेव्हा हे ईश्वर नियोजित प्रवास, त्याचा ईश्वर नियोजित प्रवास चालू आहे. बस ईश्वराचं नियोजन काय आहे तसं, ते जसं यांचं गुरूंचं असतं, गुरूंनी सांगितलेलं आहे तो आपला प्रवास, त्याप्रमाणे मी चालतो. बाकीचं आता ते थांब म्हणले थांबू, चाल म्हणले चालू. तर निरंतर, अत्यंत निरंतर सेवा यांची, अत्यंत निरंतर, कधीही त्याच्यात हे नाही. आपल्याला आपल्या बाजून ढग आलेले दिसतात, पण ते निघून जातात. असा ढग आपल्या उजाडल्यापासून हा असं नाही, तो त्याच्या मार्गाने जातो. तर अशा तऱ्हेनं त्याचं दर्शन किंवा त्याची सेवा, कधीही त्याची सेवा आपण क्षणभर विचार करून बघा, वाटेत ढग येतो, आपल्याला सूर्य दिसत नाही, सावतो. आपण असं म्हणू शकतो की सूर्याच्या सेवेत सुद्धा अंतर येतं. आता आपली सेवा तो करतो या, खरं म्हणजे आपल्याला बोलायचा काही अधिकार नाही खरं नाही, आम्ही उठलेलो सुद्धा नसतो त्यावेळेला. पण सूर्याच्या सेवेत अंतर येतं हे मात्र आम्ही त्याच्यावर बुद्धिवाद करू शकतो. ही बुद्धी तर स्वतः आधी सूर्याच्या नमस्काराला सकाळी 6:30ला हजर असावं. मग त्याला विचारलं तू 6:15ला आलास कसा 59ला आलास, हे त्याला विचारण्याचं, पण ते जाऊ द्यात. आणि सूर्याच्या सेवेत अंतर येतं, मध्ये ढग येतो, त्यावेळेला आपल्याला प्रकाश मिळत नाही, अंधार पसरतो. आपण त्यावेळेला तो त्या ढगांना प्रकाश देत नाही आहे का? त्याच्या सेवेत कुठे अंतर आले? त्याला समोर ढग होता म्हणून त्यांनी प्रकाश ढगाला दिला, तो गेल्याबरोबर त्याने आपल्याला दिला. त्याच्या सेवेत अंतर नाही हा आपल्याला मुद्दा व्यवस्थित समजून घ्यावा लागतो. त्या तर येतो आपल्या तर लक्षात येईलच हे. तेव्हा कुठल्याही पद्धतीनं निरंतर सेवा आहे. तर बुद्धी काय होतं, भल्या बुऱ्या व्यवहाराने मलिन होते, म्हणून ती अशी वाकडी होते. वास्तविक सूर्याकडून मिळालेली बुद्धी आहे, सरळ काम करायला पाहिजे, जे काय करायचं ते सरळ. पण मनुष्य काय होते माहिती आहे का, जसं वर्ष जातात पुढे ना, तसं सरळ व्यवहार अवघड होऊन बसतो. काय गंमत आहे कोणा ठोक, एक सरळ व्यवहार व्यवहार अवघड असायला पाहिजे खरं म्हणजे, पण सरळ व्यवहार अवघडच. म्हणतो ना एखाद्याशी सरळ वागणं अवघड आहे. तुम्ही त्याच्या मनाप्रमाणे त्याच्या पद्धतीनं ते काय करायचं ते ट्विस्ट करून सगळं वागलात की ते मग ते ॲडजस्ट होतं बरोबर, असं आहे. पण आता बघा तुम्ही, एकमेकांच्याबद्दल माझं एक आहे, आपलं एक माझ्याबद्दल मत आहे, किंवा माझं एक आपल्याबद्दल मत आहे, असं कोणी कोणाला काय सांगतं का कधी? मला सांग, तो म्हणतो तसं नको उगाच काय बोलायला,
उगाच त्यांचा समज झाला म्हणजे अमुक झालं म्हणजे आपलं हे तुटलं म्हणजे आमचे संबंध आहेत ते बिघडले म्हणजे आहे ते सरळ असं आहे. पण सरळ व्यवहार अवघड आहे. त्यामुळे एकतर ती बोलू नये आणि एकतर जर बोलायचं असेल तर अशा भाषेत बोलावं की त्रास होणार नाही. म्हणजे हे असं आपलं सगळे व्यवहार होऊन बसला आहे. तर त्याचं कारण ती आपण सरळता गमावली. आणि ही कशानं गमावली? आम्ही जो व्यवहार केला आहे तो सरळ ठेवला नाही म्हणून गमावली. आमचा व्यवहार असा सरळ नाही. सरळ जावं. झाड आपल्याला इकडून या तिकडून या काही म्हणतं का कधी? निसर्गाचा व्यवहार किती सरळ आहे. आपण काही करतो प्रकार निर्माण. आपण जाण्याचा रस्ता आखणार, आम्ही अमुक करणार, आम्ही डावीकडून उजवीकडून, त्याचं काही म्हणणं नाही. झाडाकडे आलेला मनुष्य आहे, तो डावीकडून आला उजवीकडून आला, काय प्रदक्षिणा घातली नाही घातली त्याचं काही म्हणणंच नाही. झाड आहे, त्याने आनंदाने यावं, बसावं, काय खाली त्याला सावलीला बसायचं बसावं किंवा पाहायचं तर पाहावं आणि जावं. इतका सरळ व्यवहार आहे. त्याचा झाडाचा किती सरळ व्यवहार आहे. तर त्याचा सरळ व्यवहार आपल्या व्यवहारात काही आहे का कुठे? व्यवहारात मुळात आत बाहेर अमकं तमकं, हे आत हे आज एक उद्या एक तसलं एक. तर हे सगळं मलिन होतं. बुद्धी व्यवहाराने मलिन होते आपल्या. आणि मग असं होतं की भल्या मार्गानं प्रतिष्ठा मिळवावी, भल्या मार्गानं पैसा मिळवा, असं ते सुरू होतं. सरळ मार्गानं पैसा मिळवण्याचं कामच आहे माणसाचं. त्याचं पोटापाणी चालायचं आहे तर त्याला सरळ मार्गाने ते मिळवलंच पाहिजे. पण ते तसं ते नाही करायचं. अजून काय मार्ग निघतो का? लॉटरी तिकीट घेतो आपण, तसं ते आहे. त्याच्यात घाल त्याच्यात घाल कशात तरी करून एकदा दुप्पट चौपट पाचपट काय होते का? जमिनीत घाल, कोणते ह्याच्यात घाल, शेअरमध्ये घाल, ह्याच्यात घाल, सट्टा बाजारात घाल, काहीतरी करून एकदा ते पाचपट. काय आपण पाचपट जेवणार आहे का? मला विचार करा क्षणभर. साचुनी मरे धन पटाय ना आपल्याला, लावी पोरासी भांडण, याच्यापेक्षा काय व्हायचं? म्हणून ते बरवी उघडली दृष्टी नाहीतरी होतो कष्टी मात्र या चेष्टाने, हे जे तुकोबांना लिहावं लागलं त्याचं कारण तेच. कारण त्याने माहिती आहे की आजचे मार्ग वेगळे आहेत, त्या काळचे मार्ग वेगळे होते, आजचे मार्ग वेगळे आहेत. मार्गात फरक पडला म्हणून वापरात नाही फरक पडला. चुकीचा वापर करण्याची बुद्धी तशीच आहे आणि मग ते सरळ नसतं. मग बुद्धीला खरं त्यापासून बुद्धीला शुद्ध ठेवणं, स्वच्छ ठेवणं, अलिप्त ठेवणं ही रोजची सूर्योपासना आहे. काय अर्थ आहे? बुद्धीला अशा मार्गांपासून बुद्धीला शुद्ध ठेवणं, स्वच्छ ठेवणं, सरळ ठेवणं, अलिप्त ठेवणं. बुद्धी सूर्य अलिप्त आहे, आपण त्याच्याकडून बुद्धीलासुद्धा अलिप्तता ठेवावी. काही निर्णय असेल जो आपल्याला स्वच्छ सरळ दिसायचा तो सांगितला, बाकी पुढे त्याचं तर तशी अलिप्तता ठेवणं ही रोजची सूर्योपासना आहे. मग ते आपल्याकडे ते बदलण्यासाठी सुद्धा, म्हणजे एखादा सरळ असला ना, बुद्धीचा सरळ असेल समजा, तर आपण त्याला म्हणतो ह्याचा व्यवहार आता अवघड आहे कारण हा सरळ आहे. आता वास्तविक खरं सांगायचं तर आपल्याला सरळ झालं तर आपला व्यवहार पार पडणार आहे. खऱ्या अर्थाने परमेश्वराचे अंतिम व्यवहार आहे तो सरळ झाला तर पडणार आहे. पण आपल्याला त्याचीच काळजी वाटते उठता, किती सरळ आहे हा. आणि सरळ असल्यामुळे गोंधळ होईल. बरोबर आहे, कारण आपणच गोंधळ ठेवलेलाच आहे पुढं करून, त्याच्यात त्याला सामावर जावं लागणार. मग त्यावेळेला त्याचा गोंधळ होणार. ते गोंधळ होणार का होणार? तर हे सगळं अशा पद्धतीनं हे झाल्यामुळे होणार. तेव्हा ते मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? मग सॉफ्ट स्किल्स, मग सोशल स्किल्स वगैरे असे शिकवायची सगळी त्याला, आणि त्याला एकदा तयार करायचं. कसं ते वाकडं तिकडे कर, याच्यासाठी त्याला तयार करायचा. तर ह्यात काही सूर्योपासना वगैरे तर दूर राहिली. आपण फार उपासनेच्या बरोबर उलट्या दिशेला आहोत हे लक्षात येईल. तेव्हा मग हे सगळे मार्ग सुचतात. लॉटरी का निर्माण झाली? मला अनेकदा असं वाटतं ही लॉटरी निर्माण कशी झाली? मुळात माणसाच्या कुठल्या तरी बुद्धीतून ही निर्माण झाली असली पाहिजे, नाही का? खरं सांगायचं तर ही कशी निर्माण झाली असेल? पूर्वी ते रुपयात तिकीट असायचं, आता काय 10 रुपयाचं असं 100 रुपयाचं असतं. काय असले काय माहीत नाही. सध्याचं रेट काय चाललं आहे काय माहीत नाही, आपलं मार्केटशी संबंध नाही. त्यामुळं तर ते 10 रुपयाचं तिकीट असतं. त्याला आता 1 रुपयाचं होतं त्यावेळेला ते लाख रुपये मिळायचे. आता 10 रुपयाचं आहे 10 कोटी मिळतात. काय 100 कोटी मिळायचं काय असेल ते असतील. 10 कोटी असले तरी उरलेले 9 कोटी 99 लाख काय ते वरचे 99,999 काय जे असतील किंवा 990 10 रुपयाचं तिकीट असलं तर ते सगळे उरलेले तळतळाट नाही का त्याच्यातले? प्रत्येकजण हळहळणार नाही का त्याच्यातला उरलेला? साधा मनुष्याचं काहीतरी झालं लगेच हळहळतो. हळहळ तर दुसऱ्यावर सुद्धा त्याचा लगेच काहीतरी परिणाम होतो. कशाने असो, आजार असो, ठेच लागले असो, काही असो, मनुष्य हळहळला तर त्याला हृदयाला दुःख झालेलं असतं. तर ह्याचे 10 रुपये गेले त्याचं दुःख नाही का ते? मग ते आपल्या वाट्याला त्यातलं काहीच येणार नाही असं कसं शक्य होईल? येणारच. मग हे कुठून निर्माण झालं? 5 रुपयाची गुळजी 30 दिली काय आणि 20,000च्या सर्जरीसाठी पार्टसाठी 1.25 लाख घेतले काय? दोन्हीचा अर्थ सारखाच आहे. प्रमाण इकडे तिकडे थोडं फरक. आपण बघा काय परिस्थिती होती ती. तेव्हा हे सगळं ज्ञानेश्वरी मुळात फुकट.
आपल्याला लाभली म्हणून लाभली, कोणीतरी सांगितली म्हणून कळली, पण त्याच्या मानधनाला आवाच्या सवा माणसं मागणी करून काय करत असतील त्याचं मला सांग. बुद्धी कळांची व्यंकटी सांडवल्यानंतर आपण म्हणायचं शेवटी त्या सत्कर्मी रती वाढो वगैरे त्यांनी लिहून ठेवले, आपलं काही नाही त्यातलं. खरंच आहे हे सगळं म्हणजे हे सगळे परिणाम झालेले आहेत की ही आपली उपासना सुटली तेव्हा मुक्त नव्हे बद्ध करणाऱ्या विद्या निर्माण झाल्या. म्हणून हे त्यांना सांगावं लागलं. ती बुद्धी हा सूर्याच्या चंद्राचा गैरवापर आहे. जे आपल्याला दिलेलं आहे त्याच्यातलं सोयीचं तेवढं आपण वापरलं आहे. आपल्या कामासाठी सूर्याचा वापर करून घेतला, आपल्या कामासाठी चंद्राचा वापर करून घेतला आणि आपण आपली कामं केली, त्यांची उपासना नाही केली. याचा आपण वापर करतो, त्याची सेवा करणं हे पण आपलं काम असतं. म्हणून ह्याला ज्या वेळेला कृष्णाला ज्या वेळेला हे सगळे युद्धामध्ये ज्या वेळेला आचाट कष्ट आहेत, आपल्याला माहिती आहे युद्ध खाम काढणारे युद्ध आहे आणि ती जीवावरची आहेत सगळी. ही सगळी जीवावरची युद्ध केल्यानंतर सगळी मंडळी आपापल्या तंबूत विसाव्याला आणि ह्याला जात, त्यावेळेलासुद्धा आपल्याला आठवत असेल की त्यावेळेला हे सगळे विसाव्याला जात मग त्यांच्या पद्धतीने त्यांची जेवणं करणं काय, ते तंबूत काय आधीपासून धूर पेटलेले असायचे वगैरे, ते सगळी चुलाणं पेटलेली असायची, हे सगळे जेवायला लागायचे. कृष्ण परमात्मा जेवायला नाही, त्याला वेळ सगळ्यात, तो सगळ्यात उशिरा येणार. काय येणार? ज्यांनी दिवसभर रथ चालवलेला आहे, त्याचं ज्या घोड्याने ऐकलेलं आहे, त्यांचा सगळा खरारा, त्यांची स्वच्छता, त्यांच्या अंगावर पडलेलं रक्त, त्या सगळ्या युद्धात झालेली धूळ, उडालेली धूळ, सगळं स्वच्छता होणार, घोडे चकाचक होणार, त्यांना ज्या वेळेला खरा चंदी मिळणार, त्यांना खायला मिळणार, सगळ्या पाठीवर हात फावरून मग परमात्मा जेवायला येणार. म्हणून तो उशिरा. किंवा तुला एवढा उशीर का होतो? आणि यामुळे होतो. आणि सगळं मी पूर्ण करतो. आपल्याला आपली वेळ झाली की किक मारायची सोय झाली. हो तसं झाले हे म्हणून फडकं तरी मारावं. ते खरारा करत होते. हा तो परमात्मा आहे, तो खरारा करतो, खूर पुसतो, कुठे अडकलेलं जातं, धुवून काढतोय, सगळं करतोय. आणि त्यामुळे त्याला उशीर होतोय. त्याला उशीर झाला तरी चालेल, त्याच्या पोटात भूक आहे, बरोबर आहे. इतर लोक दमले, कृष्ण परमात्मा काय कमी दमला असेल हे सगळं चालवून? त्याला अर्जुनाचं रथ चालवायचं, ह्यातलं एक तरी तोडीचा अर्जुनाचा आहे का? ह्याला केवढं युद्ध, केवढं त्यासाठी त्याला कष्ट करावे लागले असतील. सर्वात जास्त कष्ट लिहिलं तो आहे, पण तो सर्वात शेवटी जेवायला आहे. कारण त्याला ज्यांनी हे कष्ट ज्या केली त्या घोड्यांच्या विषयी स्वतःच्या पोटापेक्षा जास्त त्यांच्या आत्मीयता जास्त आहे. हे आहे म्हणून हे आहे. तेव्हा ह्या विद्याची गरज आहे, त्या विद्या येऊ देत. मग आपण सूर्यचंद्राचा, किंवा जसंही सूर्यचंद्र का म्हणलं तर असाच असंख्य गोष्टींचा वापर आहे परमेश्वराच्या. या अष्टमूर्तीभूत ह्या रूपाने सगळ्याच मूर्तीच आहेत. या म्हणजे आपल्याला कल्पना येत नाही की सरळ वापर म्हणजे काय. काय होतं आता की ट्विस्टेड, म्हणजे जे म्हणून आपण त्याला काय म्हणायचं आता अवघड आहे की ज्या पद्धतीनं ते गुंतागुंतीचा व्यवहार सगळा केलेला आहे, ट्विस्ट केलेला आहे, तर तशा पद्धतीनं गुंतागुंतीच्या व्यवहारांची सवय झाल्यामुळे हे आपल्याला सरळ अवघड वाटायला लागले. आता हे सरळ आहे ते अवघड वाटते. सरळ असलं की चंद्राचा उदाहरणार्थ हे आहे, सरळ असलं की शीतलता आहे. त्याला घरातल्या माणसाला दुःख आहे हे सांगावं लागत नाही. घरातल्या माणसाचं दुःख त्याला कळतं. ते कुठल्या ह्यानं कळतं? ह्या चंद्राच्या उपासनेनं, शीतलतेनं कळतं की घरातल्या माणसाला दुःख आहे. त्याला घरातल्या माणसाच्या दुःखाचा पत्ताच नाही, अशी परिस्थिती आहे. घरातल्या माणसाला काही दुःख आहे, कोणालाही असेल, ह्याचं त्याला असेल, त्याचं त्याच्यामुळे त्याला असेल, कसल्या प्रसंगाने असेल, बाहेरच्या परिस्थितीने असेल, शरीराच्या आधाराने असेल, काही असेल, तर त्याला दुःख आहे ह्याची जाणीव नाही. याचा अर्थ आपण चंद्र सूर्यांची उपासना करायलाही केलेली नाही आणि आपण खरं सांगायचं तर या अर्थाने त्यांच्याकडून घ्यायला लायक पण नाही. जो परतफेड करू नये त्याने घ्यावंच कशाला? जो परतफेड करायची वृत्ती नसेल तर त्यांनी घ्यावंच कशाला मुळात? की नाही. आपण ज्या वेळेला कर्ज घेतो त्यावेळेला आपण त्याला विचारतो, तुमच्याकडे फेडायची क्षमता नव्हती, धंदा चालवायची क्षमता नव्हती, तुम्ही कर्ज कशाला घेतलं? इथपासून सुरुवात होतीच की नाही? मग आपली पण सुरुवात परमेश्वर तिथूनच करतो. नंतर आपलं ऑफिस आहे ना चित्रगुप्ताचं, तिथे ही ऑफिस सुरुवात होते. तुला जर हे येता येत नव्हतं तर कशाला केलंस? पण ही सरळता जितकी हे म्हणजे सुशिक्षित होणं म्हणजे सरळता गमावण्यासारखं झालं आहे. इकडे काय करावं काय कळत नाही. तुम्हाला माहिती, बुधानामध्ये ज्यावेळेला विनोबा चालत होते त्यावेळेला एका ठिकाणी मुक्काम पडला. मागे एकदा आपल्याला आठवण केली असेल कदाचित, काय माहिती नाही, लक्षात नाही, पण आठवण केली असेल की अशा ठार खेड्यात जाऊन पोचले की जिथे एक 5-10 झोपड्या आहेत कशा तरी आणि अंधार पसरलेला आहे सगळीकडे आणि ह्याच्यात ते कुठेतरी मिणमिणत्या ह्याच्यात ती माणसं कामं करत आहेत आणि ह्यानं तिथं मुक्काम पडलेलं आहे. सकाळी उठून पुढचा प्रवास परत चालायचा आहे, परत मैल चालायचं काम आहे. काय माणसानं मिळालं या माणसानं मला सांगा? त्यांनी एक सत्प्रवृत्ती फिरली की दुसऱ्याची जाणीव ठेवा.
त्याच्याकडं तुमच्याकडं 50 आहेत, त्याच्याकडं 5 सुद्धा नाही आहेत आणि भागायला निदान 10 तरी लागतात, तर 5 त्याला द्या एवढं म्हणली, बाकी काय म्हणली नाहीत. हा सरळ दुसऱ्याची ही तादात्म्याने जाणीव होते की ह्याला दुःख आहे, तर त्या दुःखाचं आपण काय करू शकतो. आपण सगळ्या दुःखाचा जगाचा परिहार काही करू शकणार नाही. एकाचा करू शकू, दोघांचा करू शकू, तेवढं बस आहे परमेश्वराला. आपल्याकडे पूर्वी मार्किंग सिस्टीम होती. तुम्हाला काही लोक त्याच्यातनं गेलेले जुने असतील, आमच्यात तरी फिलॉसॉफीला तरी होती, तत्त्वज्ञानात अशी पद्धत होती. 5 प्रश्न घालायचे नेहमीप्रमाणे, आजच्यासारखाच 20 मार्काचे 5 प्रश्न, 100 मार्काचा पेपर. तर त्याच्यामध्ये जर एखाद्याचं म्हणणं असेल की तत्त्वज्ञान हा विषयच असा मुळात आहे की मुळाशी जाण्याचा विषय आहे, एखाद्याने त्यातला विषय एक विषय त्याच्यातला एखाद्या विषयावरचा विचारला आहे, तो पूर्ण मनापासून अभ्यासलेला असला आणि त्यांनी जर पूर्ण लिहिला आणि तो लिहिण्यात त्याची काय 20-25 पानं लिहावी लागतात आपल्याला माहिती आहे की सगळे 5 प्रश्नांची उत्तर लिहायची झाली तर 25 पानं होतं. 25 पानं त्याने एक विषय पूर्ण पहिल्यापासून शेवटपर्यंत सर्व डील केलेला आहे, तर इट इज ट्रीटेड ॲज 100 मार्क्स ऑफ 100 मार्क्स अशी पद्धत आहे. तो 100 मार्काचा म्हणून धरला जातो आणि त्याची असेसमेंट एक उत्तराची 100 मार्काच्या हिशोबाने होते, 20 मार्काच्या हिशोबाने होते, अशी पद्धत होती पूर्वी. आता ते काय मला माहीत नाही त्याची पद्धत. पण हे असं आहे, एकदा हे सरळ असलं की हे असं आहे की त्या खोलात तुम्ही गेलात ना, मग तुमचं काम झालेलं आहे. तांत्रिकदृष्ट्या तुम्ही आता टीका मारायचं काम कोण लिहिणार 25 पानं काय, तर त्यामुळं ठिकाणी उडवायची सवय झाली आपल्याला. तसंच आपण जगाला पण तसंच करतो. तर हे सरळ आहे. हां, मुक्काम चालला होता विषय, तो विनोबांचा चालला होता. तिथे माणसं त्या आता गावात काय असणार आहे, जिथे 5-25 झोपड्यासुद्धा नाही आहेत, त्या गावात काय असणार आहे. तो मुक्काम पडायची वेळ आली तेव्हा त्यांनी त्यांची कुठे आता व्यवस्था यांची करावी, दर ठिकाणी कुठेतरी शाळा आहे त्याच्यात व्यवस्था करत असतात. तिथे ते यांनी सांगितलं की आम्ही इथे एक झोपडीत तुमची व्यवस्था केली, चालेल. म्हटले मला काय फरक पडत नाही, झोपडीत राहतो. झोपडीत राहिले. रात्रीची वेळ झाल्यावर जे कोणी त्यांचे बरोबरचे सेवक होते ते आपल्या ठिकाणी त्यांची कुठं व्यवस्था केली तिथं जाणार. इथं म्हणजे काय फार हे सुद्धा नाही आहे, कुठेतरी पारावर झाडावर. ते म्हटले तो काही प्रश्न नाही, माझ्याबरोबर 4 माणसं आहेत ते होतील. ही इथे झोपडी दिली. तो मनुष्य दार बंद करायला गेला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की झोपडीला दार नाही आहे. तर ते हे झोपडीचं दार बंद करायला बाहेर आले, हे त्या ज्याची झोपडी होती त्याच्या लक्षात आलं. तेव्हा तो तो तिथे आला. तो म्हणाला की क्षमा करी, आम्हाला दार शक्य नाही आहे झोपडीला, तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही बाहेर बसलेले आहोत. दार तरी कशासाठी बंद करायचं, एवढ्या रानामध्ये एवढ्या जंगलामध्ये कोणी शॉपर येईल, कोणी जनावर येईल, कोणी काय येईल, धोका होईल, काय होईल, तर आम्ही बाहेर आहोत, तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही शांतपणे झोपा. त्या विनोबांना पडल्यानंतर 3 मिनिटाच्या आत झोप लागायची त्यांची पद्धत होती. ते म्हणले मला त्या दिवशी झोप नाही लागली आणि त्यांनी मध्ये जाऊन अपरात्री जाऊन बाहेर बघितलं तर कुटुंबातली जी काय 2 मोठी माणसं होती ती आळीपाळीनं एक काठी घेऊन बाहेर बसलेली होती. सरळता इतकी सोपी आहे खरं सांगायचं. पण तेव्हा कल्पना येते की आपण काय स्थितीत वावरतो आहोत आणि आपल्याला किती अनुकूलता आहेत. की तिथे अशी परिस्थिती आहे की ते झोपडी करणे एवढंसुद्धा आमच्याकडे नव्हतं. म्हटले हे तुम्ही येणार हे आम्हाला सगळं कळल्यानंतर एवढं पुरुष येतो आहे आपल्याकडे, निदान त्याला काहीतरी 4 बाजून तरी निदान आडोसा असावं म्हणून आम्ही तयार केले होते. दुसरी सकाळी त्यांच्याबरोबर गप्पा झाल्या तेव्हा त्यांना कळलं की परिस्थिती इथं काय आहे. दाराला म्हणले दार लावायला हात म्हटले आहे काय, कशाला दार, त्यामुळे आम्हाला दार पण शक्य नाही. दार लावणं ही सुद्धा त्याच्यासाठी बसवणं ही सुद्धा आमच्या परिस्थितीतली गोष्ट नाही. हे आम्ही 4 लोकांचे हे कुडासारखे हे असतात ते आम्ही एकत्र केले आणि तुमच्यासाठी झोपडी केली, बाकी आमच्याकडे काय परिस्थिती नाही. आणि म्हणून आम्ही सांगितलं की आम्ही थांबतो बाहेर आणि तुम्ही काही काळजी करू नका. त्यामुळं परिस्थिती आपल्याला माहीत असावी की अशीही परिस्थितीत सगळं जग चालू आहे. आजही यात काही फार मोठा फरक पडला आहे असं नाही. आपला संपर्क नसेल म्हणून आपल्यालाही कल्पना नसेल, पण हे तसंच आहे. तेव्हा त्याने आळीपाळीने बसून रात्रपाळी केली. तेव्हा आता यावेळेला त्यांच्याकडे हे तादात्म्य होतं म्हणून त्यांना त्यांचं दुःख कळलं, यांना त्यांची परिस्थिती कळली आणि दोघांनी मिळून त्याच्यावर जो मार्ग काढला त्यामध्ये ती रात्र पण निघून गेली. यांनी एकमेकांना त्यांनी भजनं म्हटली पहाटे उठून त्यांच्यासाठी. म्हटले तुम्हाला शांतता मिळेल, तुम्ही एवढे रात्रभर हे करतात, मला 1-2 तास झोप पुरे आहे, बस आहे तेवढी, काय गरज लागत नाही. तर झोपतो उलटं तुमच्याबरोबर मी पण जागतो, भजन म्हणू आपण, आनंदात राहू. आणि त्याच्यानंतर त्यांना अशाही परिस्थितीत ते म्हणले की अशासारखा आनंदाचा दिवस आमच्या आयुष्यात आला नाही, बस. आता त्यांना आनंद काय कळला असेल, कोणत्या परिस्थितीत कळला असेल आणि आपली परिस्थिती काय आहे, थोडंसं जरा विचार केला तर तादात्म्य जरी आलं तरी आपल्याला कल्पना येईल की काय असू शकेल. तर आपल्याकडे खरं म्हणजे खरं आता हे आपली वेळ झाली, मी थांबतो. आपल्याला पुढे अजून जेवढं खाणं जाणं येणं सगळ्या गोष्टी अजून आहेत, तर थांबतो. पुढच्या वेळेला उरलेल्या उपदेशाचा विचार करू. पण खरं सांगायचं तर त्याच्यामध्ये जीवन आहे
त्याच्याकडे विद्वत्तेची बघण्याची दृष्टीच मुळात काय आहे ते आपल्याला एक उदाहरण म्हणून फक्त सांगतो की जी विद्वत्ता आहे आपल्याकडे सगळ्या ज्ञानाचं सागर काय आहे तो पहिला मूल वेद, बरोबर. वेद म्हणजे जाणणे, मुळात त्या जाणण्याचंच एकत्रीकरण झालं, तिथे वेद झाले. म्हणजे पांडित्य आलं, त्याच्यामध्ये हे आलं. तो धाकवेद ज्ञाना कुठून आला त्याचं मला सांगायचं. कधीतरी हा विषय निघतो काय होतं त्यांच्यावर काय आपण अभ्यास घेत नाही, तर त्या कशातून निर्माण झालेत ते सांगतो. की धाकवेद ज्ञाना का धाकवेद ज्ञाना दाखवायची वेळ आली, तिथे सगळं ज्ञानाचं मूल आहे. आजही तसं सृष्टीतनं आज विचार केला तर संबंध ऐतिहासिकदृष्ट्या विचार केला तरी वेदाच्या अलीकडे काही मिळत नाही, पण तरीसुद्धा त्याच्यावर धाकवेद ज्ञान हे भगवंताला उभं राहून का सांगावं लागलं परत. एक प्रकारे ती निश्वसित आहेत, हे बरोबर आहे. म्हणून गीतेचा अधिकार त्याच्यापेक्षा मोठा मानला गेलेला आहे. गीतेचा अधिकार हा ह्या वेदांच्या पेक्षासुद्धा मोठा प्रस्थांतरीच आहे, तरीसुद्धा त्याच्यात हे एक मानलं की त्याचा अधिकार त्याच्यापेक्षा, कारण तो प्रत्यक्ष भगवंत बोलला आणि ते निश्वसित आहेत, ती नुसत्या निश्वसित आहेत आणि इथे प्रत्यक्ष भगवंत बोलला आहे, तर ह्याच्यात त्याला अधिकार जास्त दिला. तर त्यावेळेला त्यांनी त्याच्यात काय पद्धत होती की ह्या वेदांच्यामध्ये शेवटी सगळं वेद झाल्यानंतर काही एखाद्या सूत्ररूपाने काहीतरी थोडंसं सांगायचं, अशी एक पद्धत. त्याचं सूत्ररूपाने काहीतरी शेवटी सांगितलं तर त्याला ते अत्यंत छोटं या अर्थाने, तर त्याला नाव काय द्यावं त्या काळात, त्याला क्षुद्रग्रंथ म्हणायचं. आणि क्षुद्रग्रंथ कोणते, त्या सर्वात टॉपचं आपल्याला सांगतो. आता नासदीय सूत्र आहेत की क्षुद्रग्रंथ, अभमरक्षण आहे ते सूत्रग्रंथ, मांडूक्य कारिका आहेत ते क्षुद्रग्रंथ. विनोमंडली बाकीचं नाही वाचलं चालेल, ते वाचण्याची गरज आहे. क्षुद्रग्रंथामध्ये काय समाविष्ट होत असेल तर ईशावास्य त्यांच्या क्षुद्रग्रंथ आहे. आता काय याच्यापेक्षा असेल, ईश्वरे व्यापिले सर्व, ईशावास्यविदं सर्वं यत्किंच जगत्याम जगत तेन त्यक्तेन भुंजिता हा मा गृधः कसे धनम. खरं सांगायचं तर हे खरं कळलं तर त्याचं जीवनाचा थेट संबंध आहे. मा गृधः कसे धनम, धनाची अभिलाषा इतकी वाढली की त्याच्यामुळे बाहेर जे क्षोभ निर्माण होतो तो त्यामुळे निर्माण होतो, हे लक्षात ठेवा. दरोडेखोर हा दरोडेखोर असतो, पण त्याला दरोडेखोर केलं जातं, परिस्थितीनं तो होतो. तो का होतो, संचय होतो म्हणून पळवायची प्रवृत्ती निर्माण होते. संचय होत नाही तर पळवायला कोणी येत नाही, कारण त्याला माहिती की जेवढं माझ्याकडे तेवढं त्याच्याकडे, काय आणखीन एकमेकांचं घेणार. तिथं बरोबर असतं ते. हे ज्यांनी शिकवलं आणि देताना आधी द्या आणि मग खा, हे ज्यांनी शिकवलं, तर ते आता आपल्याला राहिलेलं उरलेलं द्यायची सवय आहे, आपल्याला आधी द्यायची सवय आहे. वेदांच्या शेवटी जे क्षुद्र म्हणून मानलं, हे ज्यांनी क्षुद्र मानलं त्या अर्थाने त्यांना सांगावं लागलं, तो धाक निर्माण केला की आधी द्या मग खा. आता हे आपलं संपणार नाही, त्यामुळे मी इथं थांबतो. आणि निदान मन किंवा बुद्धी या दोन्ही फॅकल्टीज आहेत त्या सगळ्या सूर्य आणि चंद्रांच्या उपासनेवर अवलंबून आहेत. आपण खोल जाल तेवढं आपल्याला मिळेल, जेवढं जाल तेवढा आनंद होईल, उपासना कराल तेवढी प्रगती होईल. या दृष्टीने आपण याच्याकडे बघावं. जसे आपल्याला किती काळ मिळणार कोणाला माहिती आहे, तेवढं फक्त पद बघूया, थांबूया. नरतनु गेल्यावर ते मनुजा, नरतनु गेल्यावर ते मनुजा, करशील मग काही मनुजा, करशील मग काही मनुजा, हरीचे गुण गाई हरीचे गुण गाई मनुजा. नरतनु गेल्यावर ते मनुजा, नरतनु गेल्यावर ते मनुजा, करशील मग काही मनुजा, करशील मग काही मनुजा, हरीचे गुण गाई मनुजा, हरीचे गुण गाई मनुजा. हस्तपाद कर्णादिक इंद्रिय सावध जकाई, हस्तपाद कर्णादिक
सावध जव काही तववरी भगवत प्रसाद सत्वरी तववरी भगवत प्रसाद सत्वरी संपादुन घेई मनुजा संपादुन घेई मनुजा हरीचे गुण गाई मनुजा हरीचे गुण गाई मनुजा वाणीचा व्यापार निरंतर सारा हा विषयी वाणीचा व्यापार निरंतर सारा हा विषयी मन चंचल चक्रा परी फिरते मन चंचल चक्रा परी फिरते विषयांचे ठाई मनुजा विषयांचे ठाई मनुजा हरीचे गुण गाई मनुजा हरीचे गुण गाई मनुजा श्री हरि प्राप्ती साठी शरण संता ते जाई श्री हरि प्राप्ती साठी शरण संता ते जाई निरंजन पद अविनाशी मग निरंजन पद अविनाशी मग पावशिल वलाई मनुजा पावशिल वलाई मनुजा हरीचे गुण गाई मनुजा हरीचे गुण गाई मनुजा रतनु गेल्या वरुते मनुजा नरतनु गेल्या वरुते मनुजा करसिल मग काही मनुजा करसिल मग काही मनुजा हरीचे गुण गाई मनुजा हरीचे गुण गाई मनुजा हरीचे